ठीक आहे. चलो. तर आज आपण खूप महत्वाचा विषय चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. विषय असा आहे की मौन आणि उपवास. तर सगळ्यात पहिले उपवास का करावा? आपण उपवास का करतो? पोटाला आराम मिळण्यासाठी. ओके. आपल्यावर आपला पोटाला. संयम, आपण नाही जर खाल्लं तर आपल्यावर संयम आहे का आपला खाण्यावर, याच्यासाठी. ओके. ठीक है। अजून? बॉडीला रिपेअर करायला वेळ देण्यासाठी. अजून? अभी तक कोई बराबर लाइन पे नहीं है. काय प्रश्न होता? नमस्कार श्वेताताई. आज आपल्यासोबत जुन्या श्वेताताई आलेल्या आहेत. ते त्यांचा पण काय अनुभव सांगतील. त्यांच्या पण 2-5 गोष्टी ऍड करतील त्यांच्या अनुभवाने. श्वेताताई, शक्य असेल तर कॅमेरा चालू करून घ्या, म्हणजे सगळ्यांची ओळख होईल. तुम्ही जी इथे तेजलताईंना ओळखतात माझ्या मते, तेजलताई तुम्हाला ओळखतात. बाकी तुमची एक 2 मिनिटात ओळख करून द्या, मग मी तुम्हाला बोलायला हे करेन. पहिले यांना एकदा समजून देईल, मग तुमच्याकडे मी परत स्टेज माईक देईल. ठीक आहे? नमस्कार सर्वांना. मी श्वेता प्रशांत पाटील पुण्यातून बोलते. तर मी स्वस्तासाठी सर्कलची 4 महिन्यापूर्वी मेंबर होते आणि फास्टिंग आज माझं आहे. मौन तेवढं झालं नाही आज माझं. पण कालपासून फास्टिंग सुरू झालंय. आज पूर्ण दिवस फास्टिंग झालंय. पूर्ण दिवस 3 ते 4 ग्लास मी ताक पिले. फळ नाही खाल्लं, एक मँगो फक्त खाल्लाय. आणि आज पण दिवस छान गेलाय. म्हणजे असं भूक लागली किंवा मळमळतंय किंवा चक्कर येते असा प्रकार आज काहीच नाहीये झालेला. तर छान वाटतंय आज. आणि दादा जे जे सांगतायत ते सगळं फॉलो करा. खूप छान रिझल्ट येतो. आणि पहिल्यांदा ह्या गोष्टी कळत नाहीत की आपण काय प्रोसेस मधून जातोय ते, पण प्रोसेस पूर्ण झाली की मग लक्षात येते की ही जर्नी खूप छान होती आणि त्या जर्नीतून परत एकदा तुम्ही जायला तयार होता. भले तुमचा क्लास संपला तरी पण परत तुम्ही त्या जर्नीतून परत एकदा जाता, स्वतः तयार करता स्वतःला. हा अनुभव खूप छान आहे. मला पण वाटलं होतं की 2 महिन्यानंतर मला वर्कआउट जमेल की नाही, माझं वर्कआउट संपेल म्हणजे बंद होईल. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेवढा क्लास 1 महिन्याचा लावतो, 1 महिना झाला की क्लास बंद तर आपलं वर्कआउट बंद असं होतं. पण सध्या माझं तसं नाही होतंय. जर वर्कआउट ज्या दिवशी नाही झालं ना, मग तो कसं तरी म्हणजे नाही, बरं वाटत नाही, चांगली फिलिंग नाही येत. तर वर्कआउट ज्या दिवशी होतं त्या दिवशी खूप छान वाटतं आणि माझी साईड इफेक्ट खूप कमी झाली. रोजची योगासनांमुळं जे आपल्याला सर्वांगासन होतं, त्याच्यानंतर सूर्यनमस्काराच्या वेळेला आपलं एक 5व्या की 6व्या स्टेपला आपण जेव्हा पर्वतासन करतो त्यावेळेला आपलं डोकं खाली ज्यावेळेला जातं त्यावेळेला आपल्या डोक्याला रक्त पुरवठा होतो. त्याच्यामुळं माझे थायरॉइडमुळे माझे केस जे कमी झाले होते, तर ते केसांची व्हॉल्यूम खूप छान वाढली आणि केस पांढरे व्हायला लागलेले ते सुद्धा बंद व्हायला लागलेत माझे. तर हे खूप छान रिझल्ट आहे, जो सहजासहजी कुठं भेटत नाही आपल्याला. कारण योगा म्हटलं की क्लास 1 2 3 4 स्टेप्स होतात, पण का करायचं, कशासाठी करायचं, हे फक्त दादांच्याकडून माहिती भेटते. खूप छान माहिती भेटते. तुम्हाला जेवढे क्वेश्चन असतील तेवढे सगळे विचारा, दादा सगळे माहिती देतात. आणि ते जी स्टेप सांगतायत, जे जे करायला लावतात ते सगळं करा. खूप छान वाटते आणि खूप छान रिझल्ट भेटतो. थँक्यू दादा. श्वेताताई, तुम्ही थांबा, ऐकत राहा. थांबा, तुमची मदत लागेल. कोणाला काही प्रश्न असले तर ते तुम्हाला लाईव्ह विचारू शकता. हा, ठीक आहे. कविताताई पण आपल्यासोबत जुन्या ताई आहेत. त्या स्वतः योग शिक्षिका आहेत. माझ्यापेक्षा जास्ती त्यांना योग शिकवायचा अनुभव आहे. त्यांचं खूप दिवसापासून उपवास राहिलं होतं, तर मी त्यांना म्हटलं माझी आता जी नवीन बॅच आहे त्यांच्यासोबतच तुम्ही करा. तर कविताताई, तुम्हाला पण तुमची 1-2 मिनिटात ओळख सांगून द्या, मग मी चालू करू. नमस्कार दादा आणि नमस्कार सगळ्यांना, सगळ्या ताई. मी कविता पोफळे, पुणे येथे राहते. आहे योग शिक्षक. खूप वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे.
पण मला जेव्हा दादांचं मी जे वर्कशॉप अटेंड केलं, म्हणजे आधी मी ऍड बघितली, ऍड नंतर वर्कशॉप अटेंड केला, तेव्हा मला असं कळलं की मी माझ्यासाठी काहीच करत नाहीये, माझ्या स्वतःसाठी. जसं आता श्वेताताईंनी सांगितलं त्यांचा अनुभव आहे की असे असे बदल झाले की ते होतात, नक्की होतात जेव्हा आपण योगाशी जुळले जातो. योगासंबंधी सगळे आचार विचार, आहार विहार सगळं. पण मला स्वतःसाठीचं जे हवं होतं ते मला दादांकडून मिळालं. मी दादांना एकच सांगितलं की दादा तुमचा हात माझ्या डोक्यावरती आला, मला सगळं मिळालं. हा माझा सगळ्यात मोठा देणं असतो आनंद आपण. आहे, सगळ्यात मोठा आनंद आहे हा माझा. अं, आज म्हणजे वयाच्या या टप्प्यावर आहे की मी मला स्वतःसाठी करायचं आहे आणि ते आता करते 2 महिन्यापासून. मी ऍक्च्युली जास्त क्लास अटेंड करू शकले नाही, सकाळचे माझे स्वतःचे क्लासेस असतात त्याच्यामुळं. पण मला सतत एक भास होतो किंवा जाणीव आहे की दादा माझ्यासोबत आहेत, त्याच्यामुळे मला अजून मला जे स्वतःसाठी काही करायचं ते मला अजून हुरूप येतो जास्त. हा सगळ्यात मोठा दादांचा प्लस पॉइंट आहे माझ्यासाठी, आणि तो सगळ्यांना तुम्हालाही आता अनुभव येईलच. तुमची पण सुरुवात आहे. व्हेरी गुड. चलो, तर थँक्यू कविताताई, थँक्यू श्वेताताई. आता सुरुवात करूया. तर मी प्रश्न माझा असा होता की आपण आता उपवास का करतो, का सगळीकडे जमलो आहे, वाय आर वी डुईंग द फास्टिंग? येस विनाताई. म्यूटवर आहात तुम्ही, म्यूटवर आहात तुम्ही म्यूटवर आहात, अनम्यूट करा. दादा आपण फास्टिंग याच्यासाठी करतो, एक तर आपल्या पोटाला पूर्ण आराम, पूर्ण क्लिनिंग साठी आपल्याला मदत होती, आणि जेणेकरून आपण उपवासाने स्वतःला ओळखण्याचा जास्त प्रयत्न करतो, आपली बॉडी कशी आहे किंवा वेगळं की रिपेअरिंगच्या मोडला गेल्यावर आपल्याला कसं वेगळं ते उपवासाने साध्य होतं. चालेल. तुम्ही थोडी थोडी गाडी पटरीवर आणली, पण तरी गाडी आउट ऑफ ट्रॅकच आहे. मी अच्छा, बोलते. मी प्रश्न फ्लिप करतो मग. चला, मी ऍज युजल प्रश्न फ्लिप करतो मग माझा, की सगळ्यांनी सांगितलं आपण रिपेअर करतो, आपलं रिपेअर करतो, नंतर पोटाला आराम देतो, असे 2-3 सगळ्यांनी सांगितले, बरोबर? मग रिपेअर का करतो आपण किंवा पोटाला आराम का देतो? शोभाताई म्यूटवर आहात, बोलत असाल तर. आपल्या शरीरातले टॉक्झिन निघून जातात असं मला वाटतं. ओके, शरीरातले टॉक्सिन निघाले, मग पुढे? मग आपण बॉडी हील व्हायला मदत करते. बॉडी हील झाली, मग पुढे? हील झाल्यावर आपलं रुटीन चांगलं अनुभवायला मिळतं रोजचं. रुटीन चांगलं अनुभवलं, पुढे? आपलं जीवन चांगलं होतं, पुढचं आयुष्य. जीवन चांगलं झालं, पुढे? दादा आपण स्वतःचा शोध घेत अध्यात्माच्या दिशेने वाटचाल Very- करतो आणि देवाच्या जवळ जातो. Very- मीच पहिल्याच दिवशी तुम्हाला सगळ्यांना पहिल्या दिवशी आपलं जेव्हा सत्र होतं तेव्हा विचारलेलं की आपलं अल्टिमेटम काय, किंवा आपला अल्टिमेटम काय. आपला अल्टिमेटम हा सगळ्यात शेवटचा म्हणजे ईश्वर प्राप्ती करणे किंवा स्वशोध घेणे. ईश्वर प्राप्ती करणे म्हणजे स्वशोध घेणे, तो आपला अल्टिमेटम आहे. किती पण डिटॉक्स झालं, पूर्ण झालं, आपण गंगेने आंघोळ केली, मधून पूर्ण स्वतःला शुद्ध करून घेतलं, बाहेरून शुद्ध करून घेतलं, तरीही त्याला काही अर्थ नाही जोवर आपण स्वतःला ओळखत नाही. जेव्हा स्वतःला ओळखत नाही की जेव्हा आपण ईश्वर प्राप्ती करत नाही. किती मोठं धन घेतलं, किती मोठे बंगले झाले, किती मोठ्या गाड्या आल्या, किती स्वच्छ झालो, एकदम निरोगी झालो, तरीही त्याला काहीही अर्थ नाही अंटिल अँड अनलेस जोवर आपला अल्टिमेटम म्हणजे ईश्वर प्राप्ती किंवा स्वप्राप्ती. कोणासाठी ईश्वर प्राप्ती असेल, कोणासाठी स्वप्राप्ती. ईश्वर प्राप्ती म्हणजे स्वप्राप्ती. ठीक आहे, त्यासाठी उपवास करावा. दुसरी गोष्ट म्हणजे उपवास याच्यासाठी करावा की ईश्वर प्राप्ती करणे. आपण आसनं का करतोय? दादा हा जो प्रवास आहे स्वतःचा शोध, अध्यात्माच्या दिशेने वाटचाल, त्याच्यासाठी आपण आपल्या बॉडीला तयार करत असतो, आणि बरोबर. बॉडीला तयार करण्यासाठी आपल्याला योग याचा उपयोग होतो. आपले शरीर तयार करण्यासाठी योगासनं करतो. सगळ्यात पहिले आपण काय करतो?
अष्टांग योगची पहिली पायरी कोणती? आज सब रिव्हिजन होने वाला. नो श्वास नियंत्रित. नो. अजून आपण श्वासाचा अभ्यास करायला आलोय का सकाळी? आता फक्त आपण रिहर्सल करतोय. अजून श्वासाच्या प्राणायामापर्यंत आलोय का? नाही. फक्त. मग पहिली पायरी कोणती अष्टांगासनची? ते यम. यम. व्हेरी गुड. दुसरी पायरी? नियम. व्हेरी गुड. तिसरी पायरी? प्राणायाम. नो. तिसरं आपण जे आसन आहार. करतो आसन. आहार. विहार. आसन. यम नियम आसन. चौथी? आहार. नो. प्राणायाम. चौथी प्राणायाम. पाचवी? प्रत्याहार. व्हेरी गुड. प्रत्याहार. सहावी? धारणा. व्हेरी गुड. धारणा. सातवी? ध्यान, ध्यान. आणि आठवी? समाधी. व्हेरी गुड. समाधी. तर समाधी म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. यम नियम आसन करतो, प्राणायाम पण करणार आहे. आता प्रत्याहारासाठी. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियांवर ताबा असणे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. किती इंद्रिय? 5 इंद्रिय. बरोबर? तर 5ही इंद्रियांवरती आपण ताबा घेण्यासाठी उपवास करत आहोत. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप जातो. यम घातले, नियम घातले. आता ते तुम्ही तुमच्या घरी त्याच्यात तुम्ही नाही करू शकत यम नियम मध्ये. यम बाहेरच्यासाठी, नियम स्वतःसाठी. तरी त्याच्यात मी तुम्हाला स्वाध्याय देतोय, बऱ्याचशा गोष्टी करतायत. आसन पासून तुम्ही माझ्याकडे हँडओव्हर होता. आसन करतोय, हळूहळू प्राणायाम कराल. प्राणायाम नंतर प्रत्याहार. आता आपण हे जे बोलतोय आता आज जे बोलणार आहे ते आपण प्रत्याहाराबद्दल बोलतोय. म्हणून मी तुम्हाला विचारलं की उपवास का करावा? उपवास हा प्रत्याहारासाठी करावा. प्रत्याहार केल्याने हळूहळू आपली ईश्वर प्राप्ती, स्वशोध किंवा ईश्वर प्राप्ती ते होईल जेव्हा आपला प्रत्याहार होईल. आपण प्रत्याहारासाठी करत आहोत. प्रत्याहारासाठी काय करतो आपण की आपले जे 5ही इंद्रिय तुम्हाला आठवत असेल तर मी महाभारतातल्या अर्जुन आणि कृष्णाचे 5 घोडे दाखवले होते, फोटो आठवत असेल तर. तर 5ही इंद्रियांवरती आपण आपला ताबा करणार. म्हणून फक्त आपण उपवास करताना फक्त आपला उपवास म्हणजे पोटाला आराम नाही देते. आपण मौन पण करतोय. आपण आपल्या डोळ्यांना, आपण मोबाईल पण बंद ठेवणार आहे सगळं. म्हणजे आपले 5ही इंद्रिय आपल्या जिभेला शांतता ठेवणार आहे. आपण स्किन टच, आपण भौगोलिक स्पर्श टाळणार आहे. आपण आपल्या 5ही इंद्रियांवरती कंट्रोल करणार आहे. म्हणून आपण उपवास करतोय. हे सगळं पोटाला आराम वगैरे या सगळ्या गोष्टी काही नाही. पोटाला आराम आपण दररोज ठरवलं तर दररोज पण देऊ शकतो. त्याच्याने असंच काही होत नसते. तो सेकंडरी फायदा. जसं आता आसनांनी तुमचं जसं आता श्वेता यांनी सांगितलं त्यांचा थायरॉइड बरा झाला किंवा बाकीच्यांचं आता तुमचं वजन कमी होईल, बीपी, ते सेकंडरी फायदे. पण ते फायदे झाले पण समजा पूर्ण बरं पण झालं तरी आपण आपलं आयुष्य जगलो का? नाही. आयुष्य खरं जगासाठी म्हणजे ज्यांना कोणतेही आजार नाही त्यांनी पण करायला पाहिजे. समजा मला कोणतेही आजार नाही, आतापर्यंत मला फक्त चष्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त समजा कोणतेही आजार नाही किंवा माझं वजन पण वाढलेलं नाही, मग मी मग मी का करावा उपवास? मला तर कोणतेच आजार नाही. इन फ्युचर काही आजार होऊ नये, बॉडी तेवढी सुस्थितीत राहावी. ते ठीक आहे, पण परत तेच समजा इन फ्युचर मध्ये सगळ्यांना माझा आवाज येतोय, त्याच्यात त्यांना काहीतरी गडबड होते. सगळ्यांना आवाज येतोय माझा? हो. ठीक आहे, चल. तर इन फ्युचर समजा आजार पण नाही झाले तरी माझ्या परत तोच प्रश्न की मग मी माझ्या आयुष्याचं सार्थक पूर्ण केलं का? 60 वर्ष 100 वर्ष न एकदम निरोगी जगलो, पण अल्टिमेटम काय? आता बाकी साधू संत वगैरे ते पण निरोगीच जगतात, पण मग त्यांचं ध्येय ते आहे का? किंवा आता जे जे मोठे लोक सगळे घरदार सोडून जातात, आता मागच्या वेळेला मी सांगितलं होतं जैन याच्यामध्ये किंवा बाकीचे लोक, पण त्यांनी घरचं, त्यांना आजार पण नसतात, काहीच नसतात. मग ते आपलं अल्टिमेटम आहे का? निरोगी राहणं हे आपला हा टप्पा आहे आपल्या स्वतःचा शोध घेण्यासाठी. स्वतःचा शोध जेव्हा घ्याल तेव्हा आपण निरोगी राहाल. मी स्वतः कॅन्सरग्रस्त आहे तर मी पहिले कॅन्सर बरा करेल, मग स्वतःचा शोध घेईल ना. पहिले आजारातून बरं व्हा, पण ते अल्टिमेटम नाही आपलं. आजारातून बरे होणे किंवा खूप पैसा कमवणे हा आपला अल्टिमेटम नाहीये. गाड्या गुण्या घेणे हे आपलं अल्टिमेटम नाहीये. आपलं अल्टिमेटम फक्त ईश्वर प्राप्ती. म्हणून म्हणून मी तुमच्याकडून सगळं रिव्हिजन करून घेतलं. अष्टांग योग 8वं जर समाधी हवी असेल त्याच्यासाठी प्रत्याहार करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण उपवास करतोय. मी परत प्रश्न, जर फक्त पोटाला शांतता वगैरे ठेवायची असेल तर उपवास करू नये. हे साईड प्रॉडक्ट आहे. मी जसं आसनांना सांगितलं होतं योग म्हणजे काय त्याच्यामध्ये, की जर शारीरिक फायदा पाहिजे असेल तर आसनं करू नये. मग खूप आहे, झुंबा पण आहे,
जिम पण आहे, सगळ्यांनीच फायदा मिळणार आहे. वजन त्याच्याने पण कमी होणार आहे, बाकी गोष्टी पण होणार आहे. चालल्यानेच आपण किती बघितलं, चालल्याने किती गोष्टी बऱ्या होणार आहे आपल्या. बेसिक आता आपण काल विंडो वगैरे बघितलं, त्याच्यामध्ये किती गोष्टी बऱ्या होणार आहे. मग एवढं आटापीट करायची, शरीराला एवढा त्रास द्यायची काही गरज नसते प्रत्याहार करून. प्रत्याहार फक्त करावा ज्याला स्वतःची ओळख करायची. आता स्वतःची ओळख म्हणजे काय काय करायसाठी त्यांना याचा अनुभव असेल, की जे माझ्या मागच्या ताई आहेत त्यांना अनुभव आहे, तुम्हाला पण येईल. आता जेव्हा तुम्ही उपवास करता, आता नीट ऐका सगळ्यांनी महत्वाचं हा. आता मी उपवासामध्ये येतोय, की आता कशी प्रोसेस असेल. शक्य असेल तर कॅमेरा चालू करून घ्या, म्हणजे मला तुम्हाला बघता येईल, तुमच्या एक्सप्रेशन कळता येईल. तर आता उपवासामध्ये काय कराल, की तुम्ही सगळ्यात पहिले मौन करणार. म्हणजे तुमचे जीभ, आपले जे प्रत्याहार मधले 5 इंद्रिय आहेत, तर सगळ्यात पहिले तोंड, जीभ कंप्लीट बंद राहील. म्हणजे तुमची संध्याकाळी 7 वाजेपासून, आदल्या दिवशीची 7 वाजेपासून, दुसऱ्या दिवशी आपला क्लास असेल त्याच्या 7, म्हणजे असे जवळ 24 आणि 8 तास, जवळजवळ 36 तास तुमची जीभ बंद राहील. डोळे बंद. डोळे बंद म्हणजे काय? टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप वगैरे हे काहीही नको. जेवढे शक्य, तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं, गांधारीचं उदाहरण दिलं होतं, आठवतं? गांधारीचं उदाहरण दिलं होतं, की आपल्याला दुसरी सगळ्यात जास्त एनर्जी जर दुसरी घालवत असू तर ती डोळ्यांमधून घालवतो. पहिली एनर्जी ही पचव्यावरती घालवतो, दुसरी डोळ्यांवरून घालवतो, तिसरी बोल्यावरून घालतो. तर डोळे, आता त्याच्यासाठी आपण टीव्ही वगैरे सगळं बंद करणार, म्हणजे रिकाम्या गोष्टीत येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये नामजप का करायला लावतो मी तुम्हाला? नामजप का करायचा आहे? कारण अल्टिमेटम आपण ईश्वर प्राप्तीसाठी करतोय या सगळ्या गोष्टी, किंवा आपण स्वप्राप्तीसाठी करतोय. आता जेव्हा तुम्ही कंप्लीट शांत बसलेले असाल, तेव्हा मनात खूप विचार येतील, भयंकर विचार येतील. कारण तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामामध्ये एंगेज नाहीये. तुम्ही मोबाईल बघत नाहीये, तुम्ही काहीही करत नाहीये. त्या दिवशी जर सगळे मेजॉरिटी असली तर त्या दिवशी मी क्लास पण बंद ठेवेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तेवढं पण लॅपटॉप बघायची वेळ नाही येणार. तर तुमच्या मनात आता भरपूर प्रश्न यायला लागतील, की भरपूर विचार येतील. आता त्या विचारांपासून थांबण्यासाठी आपण नामजप करतो. म्हणजे जे काही स्ट्रेस लेवल असते, तुम्ही त्या दिवशी तुमची बॉडी खूप स्ट्रेसमध्ये जाईल, तुमची बॉडी तुम्हाला पुश करेल, की उपवास तोडा, उपवास तोडा. कोणाचे डोकं दुखेल, कोणाची ऍसिडिटी होईल, कोणाला चक्कर येईल, कोणाला विचार, मनात निगेटिव्ह विचार खूप येतील. कारण आपले सगळे जे निगेटिव्ह विचार दाबलेले ते त्या दिवशी सगळे बाहेर निघतील. कारण आतापर्यंत काय असतो, की आपण बोलायमध्ये, भौतिक याच्यामध्ये, बघण्यामध्ये, स्पर्श करण्यामध्ये इतकं एंगेज असतो, की जे आपल्या मधलं लपलेलं आहे. जसं आता एखाद्या मंदिरामधून खजाना काढायचा असेल, तर सगळ्यात पहिले त्यांना मंदिर त्या दिवशी बंद ठेवावे लागतील, बाहेरचे भाविकांना बंद करावे लागतील, शटडाऊन करावे लागतील, बाहेर पोलीस ठेवावे लागतील, तेव्हा मग ते मधले दरवाजे, तिरुवनंतपुरम मंदिराचे जे दरवाजे उघडले होते. तर पहिले सगळं लॉकडाऊन होतं, एरिया सील केला होता, मंदिर सील केला होता आणि मग काढलं. तर आपल्याला आपले जे मनातले जे जुने विचार आहे, जे आपण सगळे, मी तुम्हाला वर्कशॉपमध्ये म्हटलं होतं, की आपल्या जुना जे विचार आहे, जे आपले शारीरिक व्याधी होत आहेत, तुमची कोणाची कंबरदुखी होते, पाठदुखी होते, मानदुखी, परत मी शारीरिक फायद्यासाठी म्हणतच नाहीये, पण तरी त्यातल्या त्यात तुम्हाला समजायचं म्हणून मी सांगतोय, की ह्या गोष्टी होतील, हे सेकंडरी फायदे. तर ह्या सगळ्या गोष्टी, कोणी कंबरदुखीसाठी आलेले, कोणी पाठदुखीसाठी, कोणी गुडघेदुखासाठी, तर हे जे जुने विचार आहे त्या दिवशी खूप बाहेर येतील. कोणाला रडू येईल, कोणाला सहनच होणार नाही, कोणाला मळमळ होईल, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तर हे सगळे तुमचे जुने विचार त्या दिवशी बाहेर येत असतील. आता जेव्हा जुने विचार बाहेर येत असतील, त्याच्यासाठी तुम्हाला मदत करायला मी नामजप लावतो. आणि नामजप असा करावा, जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, की आपल्या जिभेचं नामाशी लग्न करून द्यायचं. आता ते नामजप कशी करायची त्याची पद्धत असते. अजून आपण नामजपावरती चर्चा केली नाही, पण मी एक तोंडी सांगून देतो. आणि श्वेताताई पण तुम्हाला, त्यांचा खूप अनुभव आहे नामजपावरती, म्हणून मी त्यांना आग्रहाने बोलवलं. ते तुमचा योग होता की ते आज आले. त्यांचा मला 8:50ला मेसेज आला, 8:45ला. मग मी ऍक्च्युली मला वाटलं त्यांचं मौन होतं, तर आणि माझ्या लक्षात पण नव्हतं खरं तर त्यांना बोलायचं, पण त्यांचं आज कुठेतरी येणं होतं आणि तुमचं कुठेतरी ऐकणं होतं, म्हणून ते त्यांचं सांगतील नामजप कसं करायचं, काय करायचं. पण मी तुम्हाला एक सांगतो, की सतत मी पहिले पण सांगितलेलं आहे. आता जसं उदाहरण देतो, राम, सगळ्यात सोपं उदाहरण देतो, राम. तो सगळ्यात पहिले र गिरवायचा, मरला मात्रा, मला मात्रा, वरती लाईन, असं मनातल्या मनात गिरवायचं. हे जेव्हा तुम्ही गिरवाल, नुसतं राम राम गिरवाल, तर ते जसं मी वॉकिंगच्या वेळेला सांगितलं होतं, मेंदू ऑटोमॅटिक मोडवरती चालला जाईल. तुम्ही जरी राम राम म्हणत असाल तरी तुमच्या डोक्यात वेगळे विचार असतील आणि फक्त मनातल्या मनात राम विचार असतील. विचारांनी तुम्ही दुसरीकडेच राहा. तर मेंदूला बिझी ठेवायसाठी असं गिरवायचंय. तर गिरवायचं कसं आहे? मनात गिरवायचे तुम्हाला. तुम्ही मनात गिरवायचे, मग कंजूसी करायचीच नाही. सोन्याच्या पेनाने गिरवा, सोन्याने गिरवा, चाफ्याच्या फुलाने गिरवा, आकाशात गिरवा, रांगोळी काढा, जे करायचे ते. तुमची जेवढी क्रिएटिव्हिटी आहे त्या दिवशी, सगळे क्रिएटिव्हिटी जितकी हौसी मौसी राहिल्या त्या सगळ्या संपवून टाका त्या दिवशी मेंदूमध्ये कंटिन्यूस जे काय तुमची इष्टदेवता असेल, कोणाची काय ते मी सांगेल कसं करायचं, काय कशी ओळखायची ते, पण कंटिन्यूस हे गिरवत राहायचं. त्याच्यामध्ये कंटाळा आला, एक मिनिट,
आई, हा विनू दादाचा फोन आहे, घेतो. आणि दरवाजा लावून घेतला मग बाहेरच्या आवडत. तर कंटिन्युअस तुम्ही जेव्हा हे करत राहाल, हे करून करून पण तुम्हाला थकवा येईल. किती नामजप घ्याल, किती हे घ्याल वगैरे. पण तसं तसं हळूहळू सराव केला तर काही ताई अशा आहेत की त्यांचे 1,00,000 नामजप पण झाले. ज्यांनी मागचे व्हिडिओ पाहिले असतील कुठले वगैरे, तर त्यांनी बघितलं असेल 1,00,000 नामजप पण झालेले आणि माझ्या अजून मागच्या अनुभवामधून 1,50,000 पण झालेले काही काहींचे. तर ते होतात. पण आता तो आकडा पार पडायच्या भानगडीत पडायची नाही. आता आपलं पहिलं आहे. अजून येणाऱ्या 2 महिन्यात आपण 3 वेळा करू, म्हणजे ट्राय करू 3 वेळा, जेवढे त्यांचे होतील तेवढे तसे. पण नाही झालं तर मग लिहून करायचं. जसं आता सुनंदाताई आणि पुष्पाताई करताय. ते लिहायचं कसं ते पण मी सांगितलं. डाव्या हाताने लिहायचं. डाव्या हाताने का लिहायचं? कारण परत ते मेंदू ऑटोमॅटिक मोडमध्ये न चालला जायला पाहिजे. जर तुम्ही उजव्या हाताने लिहिलं तर तुम्ही काय डोळे बंद केल्या केल्या, आता मी डोळे बंद केल्या केल्या राम 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 पूर्ण वही लिहू शकतो. पण ज्या दिवशी डाव्या हाताने लिहाल त्या दिवशी काय होईल, तुम्हाला र लिहायला इतके कष्ट लागतील. रला मात्रा, मग परत ओळीच्या खाली नको जायला पाहिजे, ओळीच्या वर नको जायसाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. नुसतं ओम लिहायसाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. त्याच्याने काय होईल, मेंदू कॉन्सन्ट्रेशन राहील, दुसरे विचार येणार नाही, नामजप तर होतच राहील. आणि तिसरा म्हणजे राईट ब्रेन तुमचं चालू राहील. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी म्हणजे जे राईट आहे ते सगळे उजव्या हातानेच करत आलोय. त्या दिवशी तुमचा पूर्ण उजवा मेंदू ऍक्टिव्हेट राहील, कारण तुम्ही त्या दिवशी डाव्या हाताने जे काही लिखाण असेल ते तर डाव्या हाताने करा. हा दुसरा नियम. हे करत राहा. याच्याने पण थकवा आला तर तुम्हाला काही, म्हणून तुम्हाला वेळ ऍडव्हान्स मी 4-5 दिवस पहिले सांगतो की तुम्ही तुमची तयारी करू शकाल. तुमचं काही एखादी आध्यात्मिक काही वाचायचं राहिलं असेल, कोणती पोथी वाचायची राहिली असेल, काही पारायण करायचं राहिलं असेल किंवा काही भगवद्गीता, जे काही तुमचं काही राहिलं असेल त्या दिवशी ते वाचन करायचं, हे करायचं. हा तिसरा नियम. म्हणजे सतत, जसं सांगतो उपवास, अजून हा उपवासाचा अर्थच सांगायचा मी विसरलो. उपवास म्हणजे देवाचा वास, देवाच्या लवकर जाणे, देवाच्या जवळ जाणे म्हणजे उपवास. उपवासाचा शब्दचा अर्थच तो असतो, उपवास. वास म्हणजे जवळ जाणे. उप म्हणजे जी सगळ्यात वरची एनर्जी, सगळ्यात वरची एनर्जी काय, देव. आपण तरी देव म्हणतो, कोणासाठी वेगळी असू शकते. जसं मी सांगितलं, कोणासाठी बॉटल पण असू शकते, कोणाची चष्मासाठी. एनर्जी आपण देवाला रेफरन्स घेतो. ज्याला देवाला घ्यायचा नसेल त्यांनी स्वतःला रेफरन्स घ्यायचा, आपल्या मुलं बाळांचा घ्यायचा, आपल्या आई वडिलांचा घ्यायचा, कोणाचा पण घ्यायचा. पण आपण वास म्हणजे त्याच्या जवळ जातो, तो म्हणजे उपवास. तर त्याच्या जवळ जाण्यासाठी मग आपण हे सगळे नामजप करतोय. पहिले मनात गिरवू, मग लिहू, ते पण नाही जमलं तर पोथी वाचू, ते करू. हा तिसरा. हे करता करता शक्यतो काय करायचं की त्या दिवशी अशी एक वेळ बघायची की अर्धा 1 तास तरी मंदिरात जायचा, 1-1.5 तास मंदिरात जायचा प्रयत्न करायचा. मंदिरात असा जायचा प्रयत्न करायचा की जिकडे तुम्हाला कोणाशी बोलायची गरज नाही पडणार, नाही तर तुमचं मौन तुटेल. एकांतात असं. आणि दर्शन पण नाही घ्यायचं, दर्शन वरच्यावर घ्यायचं असेल म्हणजे, कारण गर्दी असते, ब्राह्मण बोलतो, हे बोलतो, कोपऱ्यात आपापलं बसायचं आणि तिकडे पण नामजप करत राहायचं. आता ते मी का म्हणतोय, हे जेव्हा मी तुम्हाला स्वर विज्ञान शिकवेल तेव्हा जुन्या ताई त्यांना माहित असेल की ते मंदिरात काय होतं, कसं होतं वगैरे. पण ते तुम्हाला मी त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगेल की जेव्हा स्वर विज्ञान शिकवेल तुम्हाला, की ते मी तुम्हाला का बसवलं होतं का. पण तिथे बसून होत असेल तर प्रयत्न करायचा, नाही तर आपल्या देवाराजावर बसायचं. हा तिसरा नियम. त्याच्यासाठी नामजप करायला पाहिजे. हे नामजप झालं, उपवास झाला. आता उपवास कसा करायचा ते मी सांगतो. उपवास आता कसं होईल, संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे समजा आता मंगळवारी आपण चतुर्थी, मंगळवारी आपण ठरवतोय मंगळवारी चतुर्थी. ज्या त्यांना मंगळवार जमणार नाही त्यांनी रविवारी करणार. तर ज्या मंगळवारी ती करते त्यांनी सोमवारी संध्याकाळी 7 वाजता नॉर्मल आपलं जेवण करायचं. जेवण करायचे, आपले 11 ओंकार म्हणायचे. 11 ओंकार म्हटल्यानंतर तुमचं मौन चालू होईल. मौन जसं चालू होईल तसं तुमचा मोबाईल स्विच ऑफ होईल, ऍटलिस्ट नेट बंद राहील. दर 3-4 तासाने सगळे मला टेक्स्ट मेसेज वरती मेसेज करतील. तुम्ही माझ्याशी कंटिन्युअस टच मध्ये राहा. मी तुमच्याशी कंटिन्युअस टच मध्ये होतो, कारण मी जसं सांगितलं तुम्हाला, कोणाचं डोकं दुखणं चालू होईल, कोणाची ऍसिडिटी होईल, कोणाचे मनात वाईट विचार चालू होईल, तर तुम्हाला एक जण सपोर्ट म्हणून लागतो. तर तो सपोर्ट मी 24 तास तुमच्यासोबत असेल. 24 तास म्हणजे ऍटलिस्ट, म्हणजे रात्रीचे सोडून पूर्ण वेळ मी तुमच्यासोबत असेल. तर तुम्ही मला दर 3-4 तासाने टेस्ट करायचं की दादा व्यवस्थित चालू आहे, दादा माझं मौन होतंय, दादा माझं डोकं दुखतंय, दादा माझं हे होतंय. जर मला वाटलं की की कुठे कोणत्या वेळेला तुमचं मौन सोडायची गरज आहे किंवा उपवास सोडायची, तर मग जसं तुम्ही टचमध्ये राहाल तर मी तुम्हाला तसं सपोर्ट देईल. जर मला वाटलं की तुम्हाला थोडी धक्का मारायची, नाही असं करा, थोडं ताक पिऊन घ्या, थोडं हे करून घ्या, तर मी तुम्हाला तसं, जशी मला परिस्थिती वाटेल तसं मी तुम्हाला टेस्ट मेसेजवरती सपोर्ट देईल. पण तुम्ही मला दर 3 ते 4 तासाने मला टचमध्ये ठेवायचे, टेस्ट मेसेजमध्ये. जसं तुमचं मी बरोबर संध्याकाळी 7 वाजता ज्या ताई मंगळवारी करतील त्यांना मी बरोबर 7 वाजता टेस्ट मेसेज करेल की ताई तुमचं आता मौन चालू होते, तुम्ही मला याच्यावर रिप्लाय करा टेस्ट मेसेजवर. ठीक आहे, ही दुसरी प्रोसेस. आता तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे
उन्हाळा चालू झालेला. आता जे नियम श्वेताताई, कविताताई म्हणजे त्यांच्या बॅचला किंवा अजून त्यांच्या पहिल्या बॅचला होतील ते नियम तुम्हाला लागू होणार नाही. कारण ऑलरेडी आता ऊन खूप प्रखर आहे. बॉडीचं डिहायड्रेशन वगैरे होतंय. तर ताक आणून ठेवायचे, फळं आणून ठेवायचे. मी तर त्यांना सगळं बिना फळाने आणि बिना ताका म्हणजे बिना काही याच्याने सांगितलं होतं. पण आता आपण उन्हाळा आहे, आपल्याला मेंटेन ठेवायचे म्हणून आपण तेवढं तुम्हाला रिलॅक्सेशन राहील. म्हणजे मी स्वतःहूनच तुम्हाला तेवढं रिलॅक्सेशन देते की ताक आणून ठेवायचं. ताक ठेवा, ते पण त्यातल्या त्यात घरी तयार केलेलं. आणि फळं कोणते? सीझनल फळं. आता सीझनल जे काही फळं आहेत, टरबूज बघू शकतात, वॉटरमेलन बघू शकतात, पायनॅपल बघू शकतात. जे काही म्हणजे तुमचं त्याच्यात पाणी पण जास्त राहील शरीरात. आणि जे सीझनल फळ आहे ते आंबे पण बघू शकतात. जर आंबे खायचे असले वगैरे तर आंबे पण खाऊ शकतात. जे सीझनल फळ आहे ते पण केव्हा? सगळ्यात पहिले सकाळी 11 वाजता ताक घ्यायचं. ते पण केव्हा? ज्यांच्याकडून होत असेल की हा मी धकू शकते माझी गाडी. नक्कीच तुम्ही धकू नाही शकणार. शरीर मी जसं सांगितलं तुम्हाला रेजिस्टन्स द्यायचा प्रयत्न करेल, पूर्ण तुमचा उपवास सोडायचा प्रयत्न करेल. जर सांगितलं नामजप तुम्हाला पूर्ण बळ देईल. अजून एक ताई आल्या नाही, त्यांची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे, कविता ताई. त्यांना मी कधी बोलेल. त्यांना 2 मुलं होते. आता मी ते तेजलताई आणि वैशालीताईंचं ते सॉल्व्ह करणार आहे की ज्यांना मुलं त्यांनी कसं करायचं. पण त्यांना पण 2 लहान लहान मुलं होते. पण त्या दिवशी देवाने काय केलं की एक मुलगा खेळायला चालला गेला तर तो पूर्ण दिवसभर आलाच नाही. आणि जो छोटा मुलगा आहे, जो तेजलताईंचा मुली एवढा मुलगा आहे, तो त्या दिवशी झोपून गेला. आणि झोपला तर तो उठला नाही. आणि पण त्याची इच्छा म्हणजे आपलं काय म्हणतात आवाज कोण बोलतंय? कोण आवाज बोलतंय? येत नाही. आवाज ब्रेक होतोय दादा. आवाज ब्रेक होतोय. एक मिनिट. मी मोबाईलच्या हॉटस्पॉट वरती. हा, ठीक आहे. आवाज येतोय? हो. येतोय आता. ठीक, चालेल. तर इकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर हा, तर आई हॉटस्पॉट वगैरे बंद नको करू, काही पावसाच्या त्याच्यामुळे चालू बंद होतं. हा, तर मी कुठे होतो? हा, तर म्हणजे जर तुमच्या बाजूबाजूच्या युनिव्हर्सवरती हे असेल किंवा नामजप तुमचं जर त्या दिवशी प्रॉपर बरोबर होत असेल तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी बरोबर होतील. फक्त एक करायचं की आपण एक बॅकअप म्हणून आणून ठेवायचे, फळं आणून ठेवायचे, ताक आणून ठेवायचे. ज्यांची गाडी 10, 10:30, 11 वाजेपर्यंत धकली गेली त्यांनी धकवत राहायची 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत. वाटलंच तर तुमच्याकडे ताक बॅकअप राहील. पहिलं ताक प्यायचं आणि मग परत 3-4 तास परत धकवायचं. ताकाने तुमची भूक समून जाईल हळूहळू. कारण त्या दिवशी पूर्ण पोट रिकामं असतं तर थोडं पण खाल्ल्याने भूक समून जाईल. आणि मग जर वाटत असेल, परत खूप वाटत असेल, परत मी सांगतोय, जर वाटत असेल तरच 5-6 वाजता संध्याकाळी फळ खायचं. नाहीतर ते पण फळ नाही खायचं. आरामात तुमची गाडी धकली जाईल. फक्त एक आणून ठेवा, ORS आणून ठेवा, नारळ पाणी आणून ठेवा आणि ताक आणून ठेवा. हे 3 बॅकअप ठेवायचे तुमच्याकडे. म्हणजे इन केस डिहायड्रेशन झालं किंवा वाटतंय की आता माझ्या शरीरातलं पाणी खूप जायला लागलेलं आहे वगैरे, तर तुमच्याकडे बॅकअप राहतं आणि तुमचे उपवास सुटणार नाही. बाकी होणार तर काही नाही, असंच कोणाला काहीच होणार नाही. पण फक्त माझी इच्छा आहे की तुमचा उपवास म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही मंगळवारी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत टिकले नाही, थोडुसं 5-6 तासासाठी एका रात्रीसाठी तुमचा उपवास तुटला जाईल. म्हणून हे तुम्ही बॅकअप आणून ठेवायचे. म्हणजे वाटलं तर नारळ पाणी पिऊ शकतात. म्हणजे मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन टेस्ट मेसेजवर देऊ शकतो आणि मग तुम्ही त्या दिवशी कोणाशी बोलायची गरज पडणार नाही. हे झालं उपवासाबद्दल. ठीक आहे. आता तिसरं म्हणजे डिजिटल फास्टिंग. डिजिटल फास्टिंग मध्ये जसं सांगितलं मोबाईल बंद राहतील, सगळे बंद राहतील. ऑलरेडी तुमचे जे काही हस्बंड असतील, घरातले मुलं बाळ असतील त्यांना सांगून ठेवायचे की जसं आता समजा तेजलताई उदाहरणार्थ, वैशालीताई त्यांची मुलं आहेत, ट्युशनचे मेसेज असतात. तेजलताईंचे तर नसतील, थोडे मोठे मुलं त्यांचे असतील, स्कूलचे मेसेज वगैरे असतात. तर ते तुमच्या काहीतरी तशी सोय लावून द्यायची. एकदा तुमच्या हस्बंडकडे मोबाईल द्यायचे, तशी तुम्हाला इंटरनल तशी काहीतरी सोय लावून द्यायची, जेणेकरून त्या कारणाने तुम्हाला मोबाईल हातात घ्यायची गरज पडणार नाही. तशी काहीतरी ज्या ऑफिसच्या ताई ज्या सुट्टी काढत असतील ठीक आहे, ज्या नाही काढत असतील तर रविवारी सगळे मोबाईल स्विच ऑफ ठेवू शकतात. मी स्वतः ठेवतो. ठीक आहे. तर तसं करायचं. आता चौथी गोष्ट म्हणजे उपवास का करावा सगळ्यात महत्वाचं. मी मुद्दामून कॅमेरा चालू करतो, आवाज अडकला तर परत सांगा, मी बंद करून घेईल. आता ह्या प्रोसेसमध्ये ना तुम्हाला तुमच्याबद्दल खूप प्रश्न पडतील. सगळ्यात पहिला तुम्हाला तुमच्याबद्दल प्रश्न पडेल, आतापर्यंत आपण मनुष्य इतका स्वार्थी होतो, म्हणजे आपण सगळेच इतकं स्वार्थी असतो की मी कसं बरं राहू, माझं वजन कसं कमी होऊ, माझे मुलं बाळ कसे चांगले होतील, माझे आई वडील कसे चांगले होतील, ह्याच गोष्टींबद्दल विचार करतो. पण ह्या स्वार्थीपणामध्ये माझं अस्तित्व याच्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. ज्या दिवशी तुम्ही असा उपवास कराल 4-5 दिवसाचा, म्हणजे हे 4-5 पंचांद्री
प्रत्याहाराने त्या दिवशी सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हळूहळू पडेल, असं नाही सगळ्यांनाच पडेल, मी सांगतोय माझ्या अनुभवानुसार, की सगळ्यात गोष्ट म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न त्या दिवशी तुम्हाला पडेल, की मी का जगते किंवा माझे अस्तित्व काय, मी या पृथ्वी तत्वावर का आलो. सगळ्यात पहिले ते आपल्याला प्रश्न पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपल्याला काय होतं, आता पण तुम्हाला टेन्शन असेल, मी उपवास करेल तर माझ्या मुलांचं काय होईल, माझ्या हसबंडचं काय होईल, त्यांना स्वयंपाक कोण देईल, त्यांचं कसं होईल, काय होईल, असे सगळे प्रश्न पडतात. पण त्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल की मी असो आणि नसो कोणाला काहीच फरक पडत नाही, हे आपलं अस्तित्व आहे. तुम्हाला त्या दिवशी तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आपण खूप भाव करून घेतला असतो, आपण मटेरियलिस्टिक गोष्टी किंवा आपण भौतिक सुखामध्ये इतकं पडलेलो असतो किंवा भौतिक गोष्टींची इतकी भीती घेतलेली असते की मग त्यांना कोण स्वयंपाक देईल किंवा मग त्या दिवशी त्याच्या शाळेचं कसं होईल किंवा जे काही किंवा माझंच कसं होईल किंवा मग वेळेवर सगळ्या गोष्टी होतील का, असे सगळे टेन्शन असतील ना. महिला तुम्हाला पण असतीलच, आपले कोणाचे हसबंड असतील, कोणाचे मुलं बाळ असतील, कोणाचे सासू सासरे असतील वयस्कर, प्रश्न पडतीलच. पण ज्या दिवशी तुमचा उपवास सुटेल त्या दिवशी तुम्हाला जाणवेल, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचं, तुम्हाला म्हणापेक्षा सगळ्यांना, मी पण जेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असते की जर मी आज या पृथ्वीवरती उद्या आहे की नाहीये कोणाला काहीही फरक पडत नाही. सगळ्यांचे आयुष्य तसंच चालू असतं. जेवणारा बरोबर जेवत राहील, करणारा बरोबर करत राहील, लहान मुलगा असेल तर थोडाफार आई आई रडेल, परत तो पण विसरून जाईल. सांगायचा अर्थ की आपण जे आता हे असतो ना की कसं होईल, माझ्याशिवाय कसं होईल, त्या दिवशी तुम्हाला तुमची अस्तित्व आणि ती अस्तित्वाची जाणीव व्हायसाठी उपवास करायला पाहिजे. आपण म्हटलं ना ईश्वर प्राप्तीसाठी, मला माझ्या शोध घेण्यासाठी की मी कोण आहे, मी पृथ्वीवर का आली, मी का जगते. आपण ह्या कधी हे उत्तर बघितलेच नाही, कधी शोधलेच नाही. फक्त काय, आज कुठेतरी बीपी माझं समजा वाढलं तर मग माझं बीपी कसं कमी होईल, उद्या माझं वजन कमी वाढलं तर वजन कसं कमी होईल, उद्या मला जेवण नाही मिळालं तर मला परवा जेवण कसं मिळेल. ह्या वरच्या गोष्टींमध्येच आपण इतकं झालोय की मी आज ओंकार पळेल, मी काय करायला पाहिजे, माझं अस्तित्व काय. परत मला मेसेज आला की माझं नेटवर्क इन्स्टेबल, मी परत नेट बंद करतो. तर या माझ्या अस्तित्वाचे परत प्रश्न तुम्हाला हे स्वतः, तुम्ही सगळ्याच गोष्टींपासून विलुप्त झालेले ना. तुम्ही कोणाशी बोलत नाहीये, तुम्ही मोबाईल बघत नाहीये, तुम्ही काही करत नाही, तुम्ही फक्त जसं ओंकार पळेलशीच बोलतोय त्या दिवशी दिवसभर. आपण आपल्या मनाशीच आपण भांडत असतो किंवा आपण आपल्या मनाशी बोलत असतो, आपण आपल्याशी चर्चा करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला अनुभूती होईल. परत सगळ्यांना होईल का नाही, हळूहळू स्टेप आहे, हा तुमचा पहिला सराव आहे. अजून आपण हळूहळू करणार आहे. कोणाकोणाचे उपवास तुटतील पण, कोणाकोणाचे राहतील पण, कोणाचे मौन तुटेल, होईल असं. आपण ट्राय करायचं 110% द्यायचं, पण या सगळ्या गोष्टी होतील. पण मी तुम्हाला प्रोसेस सांगतो की या सगळ्या गोष्टींचे तुम्ही ह्या प्रोसेसमधून जाणार, याच्यासाठी आपण उपवास करत आहोत. मी आता या एंटायर अर्धा पाऊण तासाच्या डिस्कशन मध्ये कुठेच म्हटलं नाही की तुमचं पोट साफ होईल, टॉक्सिक होईल, वजन कमी होईल. या सगळ्या गोष्टी डेफिनेटली होणारच आहे. तुम्ही ऑटोपेजी वाचलंय, तुम्ही सगळं वाचलेलं आहे, मी स्वतः उपवासाचं महत्व सांगितलंय, मागच्याला पण विंडोचं महत्व, ह्या सगळ्या गोष्टी होतातच आहे. पण माझ्या या सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहे माझ्यासाठी. झाल्या तर चांगलंच आहे, आपल्याला फायदाच आहे तो. पण या गोष्टी याच्यासमोर मायने राखतच नाही. हे तुम्हाला बरोबर जेव्हा तुम्ही उपवास कराल त्या दिवशी तुम्हाला मला याचं उत्तर द्याल की दादा मी का जगत होते आणि आज मला आमची ही रियालिटी का आली. रियालिटी म्हणा किंवा अस्तित्व म्हणा, हे जे काय म्हणा, माझ्याकडे शब्द नाही, पण प्रत्येकाला थोडंफार आपली कल्पना येते. आणि सगळ्यात महत्वाचं, मला एक खूप त्यांनी स्वतःहून सांगितलं की दादा आम्हाला वाटायचं की कसं काय होईल, आमची मुलं बाळ आहे, पण त्या दिवशी आम्हाला कळालं की जरी मी आज या दुनियात नाही तरी कोणाला काही फरक पडणार नाही. असं मी खूप ताईंकडून ऐकलंय. हा मला कधी अनुभव आला नव्हता, कारण कोणी माझ्यावर डिपेंड नाही, पण महिलेवरती डिपेंड असतं. आणि मी महिलांकडून स्वतः ऐकलेलं आहे. तुम्हाला पण हा अनुभव आहे. आणि जेव्हा आपल्याला ती अनुभूती येते, तो विचार येतो ना, तेव्हा आपलं जीवन, आपलं स्वतःकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह कम्प्लीट बदलून जातो. तुमचा कम्प्लीट पर्स्पेक्टिव्ह बदलून गेलेला असेल स्वतःकडे बघण्यात, तर ते खूप महत्वाचं आहे. अजून श्वेताताई, अजून मी काही विसरतोय का? अजून ते झालं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे करता करता तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडून मौन कसं काय होईल. उपवासाबद्दल सगळ्यांनी फास्टिंग वगैरे केलेलीच असते, कारण सगळे कुठेतरी वजन कमी करायच्या प्रवासातच आहे, तर थोड्या किंचित प्रमाणात फास्टिंग केली असेल, पण सगळ्यांना उपवास कुठेतरी मौन कुठेतरी कठीण वाटत असेल. तर गंमत अशी तुम्ही बघा, जो खरंच म्हणजे ज्याचं खरंच मौन होईल, मौन तर सगळेच करणार आहे, सगळे 110% येणार, पण ज्याचं पूर्ण होईल ना, त्याची बुधवारी सकाळी तोंड उघडायची इच्छा होणार नाही. एवढं तुम्ही त्या धुंदीच्या नशेत गेलेले असाल की आपल्याला वाटतच नाही की मी तोंड उघडावं. म्हणजे तुम्हाला लिटरली क्लाससाठी तोंड उघडावं लागेल, माझ्याशी बोलायसाठी तोंड उघडावं लागेल. तुम्ही इतकं त्या दुनियात त्या नशेत गेलेले असाल. सुरुवातीला तुम्हाला खूप कठीण वाटेल, शरीर तुम्हाला रेजिस्टन्स करेल की नका, बोल बोल बोल, तोंडाला कोरड पडेल, ओठ सुके पडतील, पाणी प्यायचं वगैरे. पण एकदा तुम्ही त्याच्यामध्ये घुसले
त्या जर फेजमध्ये घुसल्या, नामजपामध्ये जर तुम्ही घुसून गेले, तर तुम्ही त्याच्यातून बाहेर तुम्ही म्हणाल, दादा कशाला आम्हाला मौन काढायला लावलं, भले आम्ही उपवास सोडतो पण मौन आमचं चालू द्या अजून. तुम्ही त्या इतक्या त्या नशेमध्ये चालले जातात. तर ती एक मौनची मजा आहे. तर असा सगळा आपला एकंदरीत असा प्रवास असणार आहे. आता कोणाला काही प्रश्न उत्तर असतील तर प्रश्न उत्तर विचारा, किंवा शेतातही माझ्याकडून काही सुटलं असेल तर तुम्ही सांगा, आणि त्यातल्या त्यात नामजप यांनी का करावा त्यांच्या उपवासाच्या ते सांगा. मग आपण त्यांची प्रश्न उत्तर घेऊ. कविताताई, तुम्हाला पण काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही सजेशन करायचं असेल तुम्ही पण सांगू शकता. श्वेताताई, ओव्हर टू यू. नामजपाबद्दल मी सांगेन, नामजप जेवढं होईल तितकं करा. कारण त्या नामजप जेव्हा सुरू असते आपलं, त्यावेळेला भूक किंवा बाकीच्या गोष्टी ह्या नाहीत येत आपल्या डोक्यामध्ये. त्याच्यामुळं जसं दादा सांगतात की कॉर्टिसॉल आपलं वाढतं आणि त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं, ह्या गोष्टी खूप लांब राहतात आणि तुम्ही स्टेबल राहता, तुम्ही शांत राहता. म्हणजे आपण किती शांत राहतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जवळपासच्या ज्या आहेत त्या आपल्या अनुभवत नाही आपण कधीच, तर त्या सुद्धा अनुभवता येतात शांत राहिल्यामुळं. डोकं शांत राहतं. तर हे खूप छान होतं. आणि नामजपाबद्दल मी एक सगळ्यांनाच आवर्जून सांगेन की जास्त नाही पण एक 10 दिवसाचा प्रयोग करा. रोज सकाळी उठल्यानंतर ना, आपण जेव्हा उठतो, नाडी एकदा दादा स्वर विज्ञान सांगतील नंतर, तर त्यात आपण पहिल्यांदा नाडी चेक करून पाय ठेवतो. कोणती नाडी सुरू आहे ते बघून आपण पाय खाली ठेवायचा. तर त्याच्या अगोदर ना, उठल्यानंतर सगळ्यांनी पहिल्यांदा 108 वेळा तुमचा नामजप पूर्ण करत जा. 108 नामजप पूर्ण करायचा. कारण आज आपण श्वास घेतोय, उद्याचा श्वास आपला आहे की नाही हे आपल्याला कुणालाच माहिती नसते. कारण कोरोना यासारख्या आजारातून म्हणजे ही एक आपत्ती आली होती, त्याच्यातून आपण सगळेजणच बाहेर पडलोय. त्यामुळे आयुष्य काय आहे हे आपल्याला एकदा कळालंय. तर उद्याचा दिवस आपल्याला आहे की नाही माहिती नाहीये. तर उद्याचा जो दिवस दिलाय मला देवानं, आजचा जो दिवस दिलाय, त्याच्यासाठी मी तुझे आभार मानतोय. आणि माझे 108 नामस्मरण झाल्याशिवाय मी पाय जमिनीवरती ठेवणार नाही, हा निश्चय करा. आणि रोज सकाळी एक 10 दिवस फक्त प्रयोग करा. 108 नामस्मरण करायचं आपल्या इष्टदेवतेचं आणि मगच पाय खाली ठेवा. आणि त्याच्यानंतर तुमचा रोजचा दिवस कसा जातोय हे प्रत्येकाने अनुभवा. त्याच्यात इतकी एनर्जी असते आणि एक वेगळंच वातावरण, म्हणजे तुमचं आहे त्या घरामध्ये इतकं छान वातावरण होतंय. तुमचे माइंडसेट खूप वेगळे, म्हणजे डोकं शांत होतं किंवा सगळ्याच दृष्टिकोन बदलतो. खूप छान वाटतंय. एक आपल्याला एक एनर्जी भेटते आणि एक ऑरा तयार होतो की आपण सेफ आहोत. म्हणजे सगळाच आपला दिनचर्या आपली जी आहे ती एक सेफ जर्नी सुरू आहे, ही फिलिंग आहे ना, किंवा तो अनुभवणं, ही खूप छान हे खूप छान आहे. आणि नामजप बरोबर. जेवढं होईल तेवढं करा. बाकी विचार काही आणू नका. तुम्हाला प्रत्येकाला दिनचर्येमध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये काहीतरी थोडंफार टेन्शन असतं, काही असतं. तर नामजप करत असताना किंवा तुमचा जो काही प्रवास आहे नामजपाचा किंवा बाकीचा अध्यात्माचा, तर त्याच्यामध्ये 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, की एक तर तुम्हाला सरेंडर करायचंय. ऍटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड दोन्ही पाहिजे. नामजप आणि अध्यात्मामध्ये ऍटिट्यूड आणि ग्रॅटिट्यूड. ऍटिट्यूड याच्यासाठी की माझा भगवंत माझ्या सोबत आहे, ही एक ताकद आहे तुमची. आणि ग्रॅटिट्यूड ह्यासाठी की जे दिलेस ना, जो श्वास दिलायस तो तुझा आहे. मग बाकीच्या ज्या गोष्टी मी अनुभवतेय ते सगळं तू दिलेस. माझ्या रोजच्या प्रवासात राहायला घर तू दिलंस, हाताखाली सगळ्या वस्तू दिल्यास, त्या तुझ्या दिल्यास. तुम्ही फक्त नामजप करायचा आहे, हा प्रवास तुमचा आहे, बाकी काहीही तुमचं नाहीये. येताना काही आणलं नव्हतं, त्याच प्रमाणात जाताना काही नाहीच आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या वस्तू फक्त तुम्हाला देवाने अनुभवायला दिल्यात आणि ह्या तुमचा प्रवास कसा सुखकर होईल ह्यासाठी दिल्यात. याचा काहीही संबंध तुमच्याशी नाहीये. तुम्हाला फक्त प्रवास करायचा आहे. ह्या सुखात किती मन गुंतवायचं हे पण लक्षात घ्या. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ठेवला की हेच भगवंता सगळं तुझं आहे. भले आज आहे उद्या नसेल, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. फक्त तुझं नामजप एवढंच माझं ध्येय आहे.
मग तुम्हाला तो हम्म. तुमचा प्रवास कसाही असला, किती खडतर असला, तर तो कसा सोपा करायचा हे भगवंतानी ठरवलेलं असते. त्यामुळे ग्रॅटिट्यूड ठेवला की तो तुम्हाला बरोबर प्रवास सुखकर होतो, एवढं मात्र खरं. बरं. बरं. तर त्या दिवशी जसं श्वेताताईंनी म्हटलं जितकं नामजप करता येईल, कारण तुम्हाला कधीही संधी आता परत मिळणार नाही. परत मिळणार नाही म्हणजे मी आहे तोवर तर मिळेलच, पण कधी तुम्हाला असं मौन करता येणार नाही. कधी उपवास करता म्हणजे एवढं प्रखर कधी करायला मिळणार नाही. आता तुम्ही माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आहात म्हणून. परत माहित नाही आपल्याला कधी संधी मिळेल, कधी उपवास मिळेल, परत तुमचे मुलं बाळ म्हणजे आता तुम्हाला ही सगळी सिच्युएशन क्रिएट करावी लागेल ना. लहान मुलांना कुठे कोणाकडे ठेवावं लागेल. जर ड्युटीवाले असतील तर ड्युटीवाल्यांना सुट्टी काढावी लागेल. परत आपल्याला अशी संधी मिळणार नाही. प्रत्येक वेळेला मौन ठेवता येणार नाही. तर या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि तुम्हाला एकमेव जसं श्वेताताई नाम जपत आहे हे एक दिवसामधून बाहेर काढेल. ऍक्च्युली ते दररोजच बाहेर काढेल. तर जसं मी सांगितलं दररोजच्या सुखदुःखामध्ये बाहेर काढेल. पण खास तौर करून आता सिन्स आपला परवाचा विषय चालू आहे म्हणजे उपवासाचा चालू आहे. तर त्या दिवशी जे काही तुमचं पेंडिंग असेल आता तुम्ही स्वतः आता तुमच्याकडे 3-4 दिवस आहे की तुमचं काही राहून गेलंय का तरुण वयात काही करणं, काही चित्र काढणं राहून गेलेलं आहे का, काही आपलं छंद राहून गेलेला आहे का, एखादी पुस्तक वाचणं राहून, काही पोथी वाचणं राहून गेलंय का, काही पारायण करणं राहून गेलंय का, आठवा. आणि त्या दिवशीच्या त्या संधीचा फायदा घेऊन ते करा. अशी संधी परत आणि त्या दिवशी तुम्ही इतक्या त्या झोनमध्ये असतात ना की जे काही कराल ते 1000 पटीने चांगली गोष्ट होईल. तर तसं करायचा प्रयत्न करा. ते 1.5 दिवस इतके सुंदर असतात ना आणि ते असं लिटरली व्यसन लागतं. आता तुम्ही स्वतः बघतात तुम्ही मला दर रविवारी कोणीतरी फोन केला असेल तर त्यांना माझा स्विच ऑफ होईल. मी ऍटलिस्ट मौन करायचा आणि उपवास करायचा तरी प्रयत्न करतो. बाकी मी जास्ती ओढतो कारण बाकी रविवारमध्ये माझे वर्कशॉप असतात. ज्या रविवारी वर्कशॉप नसतो त्या रविवारी मी कंपल्सरी ठेवतो. किती काहीतरी असलं तर हे तुमच्या रुटीन मध्ये भाग होतो. मग कुठलीही आसन करायची गरज नाही, कुठलीही प्राणायाम करायची गरज नाही, कुठलंही काय करायचं हेच केलं तर सगळी गोष्टी बॉडी रिचार्ज होते. आपण आपलं शरीर तयार होतं, ताजतवाने होतं, टवटवीत होतं. ज्यांचा उपवास झाल्यावर बाकीच्या त्यांचं म्हणजे तुम्ही बघाल तुमचे चेहरे असे फुलतील. इतके फुलतील की चेहऱ्यावरती इतकं तेज येतं. एका ह्याच्यात इतकं तेज येतं की समोरचा म्हणजे विचार करेल की तुम्ही काय केलं. इतकं तेज येईल तुमचं आफ्टर उपवासानंतर. फक्त एका उपवासानंतर. पण असं जर केलं तर म्हणजे पूर्ण आपल्या पंचेंद्रियांवरती केलं तर. नुसतं उपवास म्हणजे आतापर्यंत सगळे देवाचाच उपवास करत असतील. तो ऍक्च्युली उपवास नसतो. जसं आपण म्हणतो उपवास देवाच्या जवळ जाणं. तर देवाच्या जवळ जाणं म्हणजे तुम्ही शरीराला जेवढं तपवाल तेवढं. म्हणून मी जसं सांगितलं ऋषीमुनी जास्तीत जास्त तपवतात. कोणी एका हातावर उभं राहतं, कोणी थंड पाण्यात उभं राहतं, कोणी उलटं उभं राहतं, कोणी शीर्षासनामध्ये तप करतं, कोणी काहीतरी स्वतःला इजाज करून तप करतं. असं करून की जेवढं लवकर तपवू तेवढं आपण ईश्वराकडे लवकर जातो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने करायचं. आता मी पूर्ण सगळ्यांसाठी प्रश्न उत्तरांसाठी ओपन करतो. प्रत्येकाने आपापले प्रश्न मांडायचे जे काय असेल ते. प्रश्न उत्तरांकडे जायच्या पहिले परत एकदा तेजलताई आणि वैशालीताई तुम्ही तुमच्या मुलं बाळांचं कसं करणार आहे मला तेवढी एक सांगा. त्याच्याबद्दल तुम्ही काय अरेंजमेंट करणार आहे किंवा मग तसं आपल्याला अल्टरनेटिव्ह काही विचार करता येईल. तेजलताई आणि वैशालीताई. की म्हणजे मौन व्रतच करायचंय ना, तर मी करेन तिला मॅनेज. पण लहान मुलं सोडतात म्हणजे लहान मुलं तुम्हाला आणि आपल्याकडून सुटतं. मग त्याच्यासाठी काहीतरी शक्य असेल तर त्या दिवशी म्हणजे जर हजबंड रविवारी सुट्टी असते तर मग सगळ्यांनी रविवारी करायचं तुम्ही म्हणजे आणि किंवा मग जर माहेरी कोणी असेल किंवा सासरी कोणी असेल तर तेवढे सांभाळलं तर एक दिवस स्वतःसाठी म्हणजे तेवढा मिळतो. परत माहित नाही कधी मिळेल. तर तेवढा एक दिवस जर ते होत असेल तर आणि जर फक्त हजबंड वाईफ अलोन राहत असतील तर मग रविवारी करायच्या जेणेकरून हजबंड सांभाळू शकतात. बाकी जिथे तोडावं लागेल तिथे तर तोडायचं. घरात लहान बाळ असलं तर मग काही पर्याय नाही म्हणजे बाळाच्या पुढे काय ज्या काही गोष्टी असेल तर तेवढं तोडायचं. बाकी शक्यतो ट्राय करायचं. मी मौन व्रत करू शकेन, पण उपवासाचं मला खूप कठीण आहे. सगळं करू शकाल. मी सांगितलं ना फक्त नामजप तुम्ही करा. सगळं भरोश्यावर सोडून द्या. आणि काय होईल ऍसिडिटी होईल, काय होईल डोकं दुखेल, मळमळ होईल हे होणारच आहे. मी तुम्हाला सांगतो फक्त मला टेस्ट मेसेज करत राहा. जसं आता तुम्हाला भूक लागली मी सांगितलं पॉईंट दाबायचे, हे दुखलं तर हे दाबायचं ते तसं मी तुम्हाला त्यावेळेला बरोबर परिस्थितीनुसार सांगेल. मी कंटिन्युअस तुमच्या सोबत असेल. अर्धा एक तासात माझा रिप्लाय येईलच. कुठे मी ड्रायव्हिंग करत असलो, कुठे पोलायमध्ये असलो, कुठे ऑफिसचं काय हा मंगळवार आहे ऑफिस असेल तर पण मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच देईल. मी असेल तुमच्यासोबत. पण त्याच्यासाठी सोडायचं नाही. एकदमच सहन झालं तर मी तुम्हाला सांगेल की हा आता तुम्हाला सोडायचं ते मी सांगेल. पण तुम्ही स्वतः तो निर्णय नाही घ्यायचा. ठीक आहे. वैशालीताई तुम्ही कसं करणार. तसं त्याला सांगितलं तर बऱ्यापैकी समजतंय. त्याला हा तुमच्या सांगेल थोडा आणि मुलगा मोठा आहे घरातल्या त्याच्यामुळे हा मोठा आहे तुमचा आणि मुलगा. मी तुमच्या घरातल्या तेजलताईंसारखं इतर लहान नाही. व्यक्तींना सांगून ठेवेन. इतर व्यक्तीने सांगून तुमचं ठेवेन होऊन जाईल. म्हणजे आता त्याला बॉडी लँग्वेज समजते तर प्रश्न होऊन आहे जाईल असं होऊन त्याला जाईल. सांगितलं दुसऱ्या विचार तसं करून घेतलं.
व्हेरी गुड. होऊन जाईल तुमचं. श्वेता आणि कोणा मला आणि श्वेता विचारावं लागेल. त्यांची पण छोटी आहे, ते कसे मॅनेज करतात काही सांग. एक दिवस एक दिन सबको अपने हस्बैंड को एक दिन का नायक होने दो, एक दिन का अनिल कपूर होने दो, एक दिन का मुख्यमंत्री बनने दो. त्यांना पण आपलं कळू द्या. आपले सगळ्या गोष्टी हे एवढं चांगलं निमित्त आहे. ऍटलिस्ट तुम्ही माझ्या नावावर ढकलू शकतात. असं तुम्ही जर तुम्ही म्हटलं तर ते घेणार नाही. पण दादाने सांगितलं माझ्या नावावर जे काही शिव्या असेल ते मी घेऊन घेईल. ते मी माझे हात उघडे करून ते शिव्या अंगावर ओढून घेईल. पण त्या निमित्ताने एक दिवसाचा नायक बनू द्या जर शक्य होत असेल तर. आणि म्हणजे ट्राय करा. बाकी वैशाली त्यांचं तर होऊन जाईल. ज्यांचे मुलं म्हणजे थोडे 6वी 7वीचे मुलं असतात ना, 5वी नंतरचे, त्यांच्याकडून होऊन जातात. पण जसं तेजल त्यांचं लहान बाळ आहे ना, मग ते मागे लागतात. त्याच्यामुळे थोडं कठीण होतं. बाकी होऊन जातं. आणि फक्त नाही, हा माझं तसं आणि लहानच आहे. बोला. माझं तसं लहानच आहे, पण मग ते त्याला आता लक्षात येतंय की आईचे सर आहेत ते काहीतरी सांगतायत. म्हणजे तशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मे बी कळेल की माझ्या सरांनी सांगितलंय करायचंय, तर मग साथ देईल असं वाटतंय. पण प्रयत्न करूयात. जास्तीत जास्ती देव तेच नामजप करत राहा. परिस्थिती अशी घडवली जाईल की बघा तुम्ही, म्हणजे हे तुम्ही स्वतः मला सांगाल. आता मला माहित नाही तुमच्यासोबत काय होईल किंवा कसं होणार. तुम्ही म्हणजे नक्कीच 2-3 ताईंना तरी असे अनुभव येतील. सगळ्यांना येतील की नाही माहित नाही, कदाचित येतील. पण 2-3 ताईंना तरी असे अनएक्सपेक्टेडली येतील की जसं आता त्या अस्मिता ताई, तुम्ही बोलले त्यांना, खरंच एक दिवस बोलले. तर त्यांचा मुलगा कधी दुपारी झोपतच नाही. म्हणजे ते मला खूप वेळेला म्हणे की खूप वेळेला मला त्यांना मारावं लागतं झोपायसाठी. आपलं असतं ना की दुपारी उन्हाची तकतक करतो, बाहेर उन्हात खेळत राहतो, तर मारून झोपवावं लागतं, पण झोपत नाही. पण त्या दिवशी त्याला काय झालं की तो झोपला. आणि झोपला तर तो डायरेक्ट उठला अशा वेळेला की जेव्हा माझा त्यांना 2 मुलं आहे, मोठा मुलगा बाहेर आला तेव्हा. तसं काहीतरी घडवलं जाईल, त्याची काळजी नाही घ्यायची. पण कसं आहे, ज्या म्हणजे तेजलताईंचं तरी त्यातल्या त्यात थोडं मोठं बाळ आहे, पण ज्या दूध पाडणाऱ्या आई असतात त्यांना पण थोडं कठीण होतं. तर आता तेवढंच आपल्या इकडे कोणी नाहीये. आणि होऊन जाईल तुमच्या दोघांचं, नक्कीच होऊन जाईल. आणि मी टचमध्ये तर राहिलं. तर दुसरं मला टेन्शन आहे, गोळ्या घेणाऱ्या ताई. कोण कोण गोळ्या घेणार आहे? डायबिटीस वाल्या, थायरॉइड वाल्या? मी हा, त्यांनी आता एक एक करून. हा मी हा एक एक. सीमाताई, आता तुमचे प्रश्न पण विचारा आणि गोळ्या पण सांगा, म्हणजे मग मला तसं मी सांगतो कसं करायचं. माझं थायरॉइडची आहे आणि बीपीची हम्म. गोळी आहे. बीपीची आहे आणि थायरॉइडची. ओके. थायरॉइडची किती mg ची चालू आहे? थायरॉइडची आहे 75, ओके. आणि बीपीची? बीपीची 40. चालेल. मग तुम्ही फळं खा. कारण 2 गोळ्या ना, फळं खा. एखादी कोणती तरी असती तर मी म्हटलं असतं की त्या दिवशी टाळून द्या. सगळं नामजप करतात ईश्वराच्या हातात सोडून द्या. बरोबर होतं. पण तुम्हाला 2 गोळ्या तर फळं खा तुम्ही दोघी टायमाला. ठीक आहे. तरी टचमध्ये राहा. वाटलं तर मग आपण अजून त्यातल्या त्यात समजा काही वाढवायचं असलं तर मी हे करू. तर तसं त्या दिवशी करू. टचमध्ये राहा, पण गोळ्या सोडू नका त्या दिवशी. अजून शेड्यूल काही पूर्ण प्रश्न तुम्हाला? सांगून द्या दादा. हो, पहिले ते नेटवर्क लाईट गेली होती त्याच्यामुळं मी वरती येईपर्यंत, तर मला परत एकदा पूर्ण शेड्यूल सांगून द्या. ठीक आहे. कोण सांगेल, म्हणजे रिव्हिजन पण होईल आणि मला कळेल पण की समजलंय. कोण सांगेल सगळं शेड्यूल कसं करणार आहे आपण? बताओ बताओ. येस सुनंदाताई. सुनंदाताई ड्रायव्हिंग करत होत्या तरी त्या शेड्यूल सांगताय. व्हेरी गुड. मी प्रयत्न करते. व्हेरी गुड. संध्याकाळी 7ला आदल्या म्हणजे मंगळवारी जर करायचं असेल तर संध्याकाळी 7 पासून आपला सोमवारी एकदा संध्याकाळी 7. सोमवारी संध्याकाळी 7 पासून सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी 11 ते 12च्या दरम्यान आपल्याला ताक घेऊ शकतो आपण. त्याच्याबरोबर मौन चालू राहील, नामजप चालू राहील, टीव्ही, फोन म्हणजे डोळ्यांनी जे काही बघायचं ते सगळ्या गोष्टी आपण टाळणार आहोत. आणि त्याच्यानंतर गरज लागली तर त्याच्यानंतर 3 तासाने आपण परत ताक घेणार आहे. फळं ताक 11-12 वाजता घेतले तर फळं 4 वाजता. पण ज्यांना ज्यांना गोळ्या त्यांनी दोघी टायमाला फळं घ्या. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग परत 7 नंतर म्हणजे मौन तर का दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला बुधवारी सकाळी 7 वाजता क्लास होईल तेव्हा आपल्याला बोलायचंय. बरोबर. अच्छा, त्याच्यामध्ये पण एक विसरलो, 2 गोष्टी विसरलो ऍक्च्युली मी सांगायचं. माझा आवाज येतोय ना, म्हणजे मला कॅमेरा बंद केल्यावर अवघडल्यासारखं होतं. तुमचा चेहरा पाहत नाही तो. तर आवाज अडकला तर मला थांबवून त्यामध्ये. ठीक आहे.
एक गोष्ट मी विसरलो, 2 गोष्टी ऍक्च्युली विसरलो, की ज्या दिवशी जसं उपवास सोडाल, उपवास कसं सोडायचा हे सांगायचं विसरलो मी आणि मौन कसं सोडायचं. उपवास कसा सोडायचा? उपवास आता आपला झाला 6:30ला आपण समजा भेटलो 6:30 ते 7:30 झालं. त्या दिवशी ज्या दिवशी उपवास असेल, जर मेजॉरिटी आले मंगळवारी करणारे, तर त्या दिवशी आपण सुट्टी ठेवूया. कारण उपवासामध्ये शारीरिक हालचाल करत नाही. कारण नाहीतर अशक्तपणा येऊन जाईल ना थोडं हालचाल केले वगैरे. त्या दिवशी कंप्लीट तुमच्या मनातच नामजप वगैरे चालू राहायचा. बुधवारी आपण भेटणार. बुधवारी भेटायच्या पहिले, मला भेटायच्या पहिले 11 ओंकार म्हणून तुम्ही अंघोळ करून, सगळ्यांनी अंघोळ करून 11 ओंकार म्हणून मौन सोडून द्यायचं. कारण मी तुम्हाला बोलायला लावेल तर त्याच्या पहिले मौन सुटलं गेलं पाहिजे. मौन डायरेक्ट बोलायचं नाही, 11 ओंकार सोडूनच मौन सोडायचं. हा पहिला नियम. जसं मौनचा नियम सोडायचा तसं जेवण उपवास सोडायचा नियम असतो. उपवास कसं सोडाल? ज्यांनी फळं खाल्लेले आहेत त्यांनी पण आणि ज्यांनी नाही खाल्ले त्यांनी पण, म्हणजे सगळ्यांसाठीच हा, की आपण आजारी पडल्यावर कशी पातळ खिचडी खातो, थोडी मिरचीची फोडणी द्यायची असेल तर मिरचीची फोडणी देऊ शकतात, कारण तोंडाला थोडी चव यासाठी. तशी 10, 10:30ला, 9, 9:30, 10ला तसा देऊन उपवास सोडायचा. डायरेक्ट कोणीही उपवास सोडायचा नाही. नाहीतर जे खाल्लं ते सगळं बाहेर पडून जाईल, जे टाकलं ते बाहेर पडून जाईल. ते खाल्लं 1, 9:30, 10ला, म्हणजे आपलं आसनं त्या दिवशी त्याला लाईटच करू आपण. त्या दिवशी 9 वाजता पण उपवास सोडला तरी चालेल, लगेच जेवले तर. आणि 11-12 वाजता मग नॉर्मल जेवायचं. ते नॉर्मल जेवल्यावर पण शक्यता आहे 80-90% की ते पण बाहेर जाईल. कारण आतडे इतके शांत झालेले असतात, जसं कोणीतरी म्हटलं होतं सुरुवातीला की पोट शांत होईल. पोट इतकं शांत झालं असतं की त्याची तयारीच नसते की काही टाकायची. तो अजून म्हणतो की मला शांत राहू द्या. जसं मी तोंडाचं सांगितलं होतं जिभेचं, की जीभ म्हणेल आपल्याला इच्छाच नाही होणार मौन तोडायची. तसं शरीर पोटात काही घेणारच नाही पहिले 1-2 अन्य. तर साहजिक आहे, थोडं होऊ शकते, बाहेर पडू शकते. म्हणून साधी खिचडी जितकी पातळ ठेवाल, म्हणजे आपण आजारी पडल्यावर किती पातळ ठेवतो, त्याला पेज म्हणा काही पण म्हणा, साधी ठेवायची असेल तर ती उत्तम. जर थोडी तोंडाची चव गेली असेल तर बारीक हिरवी मिरचीची थोडीशी फोडणी देऊन उपवास सोडू शकतात. तो उपवास आणि मौन सोडायची ही विधी आहे. ठीक आहे. एक गोष्ट म्हणजे 5 इंद्रियांमधलं एक इंद्रिय आपला राहतोय. कोणता? स्पर्शेंद्रिय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मनुष्याच्या, परत ज्यांना लहान मुले त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही, पण जे आता मोठे म्हणजे सगळेच, म्हणजे बेसिकली तेजलताई आणि वैशालीताई सोडून सगळे, त्यांनी बाहेरच्या म्हणजे आपल्या आजूबाजू जे पण आहे मनुष्य त्यांचा स्पर्श टाळायचा. बाकी भौतिक यांना तर स्पर्श आहे, पाणी पिणारे वगैरे त्या गोष्टींचा तर स्पर्श आहे. पण जी सजीव वस्तू आहे, मग कुत्र मांजर पण असेल घरात पाळलेली वगैरे, त्यांच्यासोबत ते हे करायचे. तर कसं असतं ते एनर्जी ट्रान्सफर होते. म्हणून खूप वेळेला आपण स्पर्श शक्यतो टाळून द्यायचा. जर घरात मनुष्य, ह्या गोष्टी सगळ्या 2-3 दिवस पहिले घरच्यांची मानसिक तयारी करून ठेवायची की असा असा मंगळवारी माझा असा विषय आहे. म्हणजे समोरच्याला एकदम कठीण नाही जात आणि ते कॉपरेट करतात. आणि परिस्थिती असं करतात की ते पण कॉपरेट करतात. काहीतरी असं होऊन जाईल की नेमकं त्या दिवशी ते घरून ऑफिसवरून लवकर काहीतरी नक्कीच घडतं, असं काही ना काही होईल आणि परिस्थिती तसं जुळून येतात. पण समोरच्याला तशी कल्पना ठेवून ठेवा आणि फिजिकल स्पर्श नको. म्हणजे तुमच्या प्रॉपर पंचेंद्रियांवरती प्रॉपर त्या दिवशी उपवास होतो, तो खरा उपवास. येस सुनंदाताई. मला गाडी चालवत असल्यामुळे एवढं लक्षात नाही आलं. तुम्ही फोनवर आमच्याशी सतत संपर्कात राहणार, जर पण फोनच बघायचं नाहीये तर मग संपर्कात कसं राहू आम्ही? टेस्ट मेसेज, फक्त टेस्ट मेसेज. टेस्ट मेसेज टाकता येतो, मेसेज करायला तर बघावं लागेल ना फोन. तेवढं बघा. पण टेस्ट मेसेज असं तर आपण आता एरवी मोबाईलचा टाइम वगैरे बघायला पण मोबाईल बघू, तसं अलार्म लावतो आपण, हे लावतो ते लावू वगैरे. तो मोबाईल स्विच ऑफ म्हणजे फ्लाईटवर टाकून द्यायचा किंवा डेटा नाही उघडायचा. डेटा उघडला की मग ते मला मेसेज करू शकतो. मला टेस्ट मेसेज करायचाच आहे, करू शकतो नाही, दर 4 तासाने करायचाच आहे. तुमच्या नाही आला तर मी करेल, मला काळजी असेल. कारण त्या दिवशी तुम्ही माझ्या याच्यावर असतात, तर मी तुम्हाला करेल आणि तुम्ही केलेला कदाचित म्हणजे मला बरं असतं. कारण एवढ्या सगळ्यांना ताईंना बघायचे, मला तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. तुम्ही करत राहायचं 4-5 तासांनी. ओके ओके. तेच मला आणि समजलं नव्हतं, पण मी म्हटलं आता घरी पोहोचल्यावर आणि विचारते. ज्यांची मुलं बाळ बाहेर आहे, म्हणजे ज्यांचे लग्न झालेले ते बाहेर आहे किंवा ज्यांचे बाहेर शिकायला गेलेले वगैरे, त्यांना आधीच कल्पना ठेवून ठेवायची की असा असा माझा 1 दिवसाचा विषय, तर जे काही आहे ते माझ्याशी आजच बोलून घे बाबा. म्हणजे 1 दिवस मी नाही बोलू शकणार, कारण त्यांना काळजी पडते की आज आईचा फोन नाही आला. असं असतं ना, म्हणजे ते सवय असते प्रत्येकाची. सांगायचं अर्थ तेच की आपल्या आजूबाजूच्यांना सगळ्यांना, मग ते कोणी पण असो, बाहेरचे असो जवळचे असो, तेवढं आधी कल्पना देऊन टाकायची. म्हणजे थोडूसा करता काळजीपोटी उपवास मौन नाही तुटणार, फक्त काळजीपोटी. बाकी असं पण मुद्दाम तर नाही तुटणार आहे. पण कसं मुलांना काळजी झाली तर आपल्याला थोडी चिंता वाटते, आणि असं होतं म्हणून मी पहिलेच सांगितलं. ठीक आहे. और कुछ?
दादा आपण आता त्या दिवशी उपवास आहे, समजा मंगळवारी पूर्ण दिवस आपला उपवास राहील, तर आपण ताई कॅमेरा बंद रुटीनची करा, कामं कॅमेरा करू बंद करा, शकत नाही का? कॅमेरा बंद करा. हा, आता विचारा. रुटीनची कामं करू शकत नाही बरोबर ना? हाच प्रश्न होता ना? जसं हा. आपण समजा किचन, हा बरोबर, किचन मधलं म्हणजे सगळं सगळं बेसिक करू शकतात. नाही तर घर के खाएंगे क्या? करू घरचे शकतो मग ना? मला खूप शिव्या देतील, मला मारून हो, फेकतील. मी तोच शिव्या प्रश्न शिव्या विचारत होती शि- दादाला की शिव्या आकडून शिव्या दिली घरात घ्यायपर्यंत स्वयंपाक नाही माझी केला. माझी शक्ती फक्त शिव्या घ्यायपर्यंत, नाही, फटके खायपर्यंत नाहीये. दादा दादा नाही, हे चुकीचं आहे, पण आम्ही जर तेवढं आम्हाला करू. आम्हाला खायचं नसेल तर आम्ही किचन मध्ये जाणार नाही. तो एक तो दिवस तेवढा फक्त संप नाही, नाही. ताई तो संप तुम्हाला जमेल, पुकारायचा नाही. आम्हाला कसं जमेल? ताई तुम्ही स- एकटे नाही, तुम्हाला नाही. जमेल, आम्ही काय करायचं? तर सीमाताई तेवढा संप सगळ्यांच्या पुकारायचा वतीने नाही. तो संप पुकारला तर माझे सगळं बंद होईल, कुलूप लागेल मला कुठेतरी. तर असा संप चुकून पण पुकारू नका. आपले सगळे फक्त शारीरिक गोष्टी टाळून द्यायच्या. शारीरिक गोष्ट म्हणजे त्या दिवशी वॉकिंगला नाही जाणार, आपले आसनं तर बंदच राहतील. म्हणून मी म्हटलं की ज्या काही ऑफिसला जात असतील त्यांनी रविवारी करा, म्हणजे रविवारच्या सुट्टीला करा. म्हणजे शारीरिक श्रमापासून तुम्ही वंचित होतात. म्हणजे तेवढं शरीराचा उपवास जास्ती टिकला जातो. नाहीतर तुम्ही त्यातल्या त्यात आता उन्हाळ्यात प्रखर येतं, तर एक दर्शन करून घ्याल, मग भूक लागेल, डिहायड्रेशन होईल, या सगळ्या गोष्टी होतील. बाकी घरातली कामं चालू राहतील, तुमचं स्वयंपाक चालू राहील, साफसफाई, झाडू, पोछा जे काय असतं ते तुमची जी काही दिनचर्या असते, अंथरुणं लावणं वगैरे ते लावणं ते चालू राहील. येस दादा सीमा मला आणि थायरॉइड दादा आहे. हा एक 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 विनाताई, मग मी एक एक येतो. विनाताईंचं पहिले कम्प्लीट करू आपण. अ, अ, येस विनाताई. हा मग 36 तासांचा होतो ना उपवास एकूण? 36 होऊ द्या ना, तासांचा उपवास होतो ना हा? 36. होऊ द्या. काउंटिंगला तसं हो, म्हणते. ओके. तसं काही होईल. नाही. 36 तासाच्या वरच होतो हा, जास्तीच होतो. कारण कसं 2 रात्री जर मिळाला ना तर फायदा होतो. हा. कधी पण लक्षात ठेवा, नामजपाचा पण हा नियम असतो आणि उपवासाचा पण असतो. मी नेहमी सांगतो. कसं आहे, पहिले नामजपाचा नियम सांगतो. जर मी आज दिवसभरात नामजप केलं, समजा उठल्या उठल्या, जसं शेताताईने म्हटलं, पहिला पाऊल टाकला तर रात्री झोपेपर्यंत, तर समजा मला उदाहरणार्थ म्हणजे क्वांटिटेटिव्ह स्केलमध्ये ₹1000 फायदा मिळणार समजा. आता आपण फायद्यासाठी कळतच नाही, पण मी तुम्हाला एक समजासाठी सांगतो. किंवा माझे वय 1000 वर्ष वाढणार, म्हणजे एक क्वांटिफायबल सांगतोय. तर हेच जर मी समजा मला दिवसभर, तसं तर करायलाच पाहिजे दिवसभर, पण हेच जर मी रात्री झोपायच्या पहिले केलं, म्हणजे नामजप करता करता झोप लागली आणि उठल्यावर म्हणजे पहिला डोळा उघडल्यावर केलं, तर आपल्याला पूर्ण रात्रभराचा फायदा मिळतो. जबकी आपण मध्ये झोपलेलो आहे, पण शेवट आणि सुरुवात जर केली तर त्या पूर्ण प्रोसेसचा आपल्याला फायदा मिळेल. तसंच उपवासात असतं. आता उपवास तुमचा टेक्निकली काय 7 ते 12, म्हणजे तुम्ही तेवढ्याच वेळ जेवण तर तुमचं 7 वाजता झालेलं असतं, पण तुमच्या त्या रात्रीचं तुम्हाला ऍडिशनल फायदा मिळेल. जी सोमवारची रात्र आहे ती तुम्हाला ऍडिशनल एक एक्स्ट्रा रात्रीचा हो. फायदा मिळतो तसा. म्हणून त्याचा फायदा घ्यायचा. शक्यतो मी मंगळवारीच करायचा प्रयत्न करेल दादा. सगळेजण आहेत ना मंगळवारी? सगळेच जण सगळ्यांनी आहेत. प्रयत्न करायचा, हो. पण हार्ड अँड फास्ट नाही. जमायला पाहिजे आपलं हे. म्हणजे कोणत्याही गोष्टीला आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नाही. घरच्यांना नाही, ऑफिसवाल्यांना नाही, ड्युटीवरच्यांना नाही, कारण आपण हे चांगल्यासाठी करतो. तर जर सहज होत असेल तर करायचं, नाहीतर आपल्या फिजिबिलिटीनुसार. चालेल. फक्त त्या दिवशी तुमच्या सगळ्यांचा योगायोग असा आहे, तुम्हाला चांगला असेल म्हणून मी तो दिवस निवडला मंगळवारी, की त्या दिवशी चतुर्थी आहे म्हणून मी तो दिवस निवडला. नाही तर मी गुरुवार निवडतो. म्हणून शेताताईंना पण मी आज करायला लावतो. बाकीच्यांना जे जे करतात त्यांना मी गुरुवारी करायला लावतो. ज्यांना ते पण नाही जमत त्यांना रविवारी करायला लावतो. पण तुम्हाला मी मंगळवारी याच्यासाठी, की जर मी तुमच्या गुरुवारी येणार होतो, पण म्हटलं मग गुरुवारी पण ज्या काही वर्किंग आहे त्यांना सुट्टी काढावीच लागेल, त्यातल्या त्यात मग मंगळवारी काढली तर चतुर्थी येतं. चालेल. ठीक आहे. येस. सीमाताई आणि सुनंदाताई, तुम्हाला प्रश्न होते? दादा मला थायरॉइडची गोळी घ्यायची ना त्या दिवशी? गोळी बिलकुल घ्यायची. आणि तुम्ही मला 4 तासाच्या ऐवजी जर 2 तासांनी तुम्ही राहाल अपडेट, कारण तुम्ही एकटे आहात तर तुम्ही माझ्याशी कंटिन्युअस टच मध्ये राहाल. अच्छा, अजून एक होमवर्क देतो. अजून एक मी आठवलं, एक सांगायचं राहिलं. तसं मी उद्या तुम्हाला ते सांगणारच आहे सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करायला, पण त्यातल्या त्यात खास एक ऑब्झर्व करायचं की त्या दिवशी दर 3-3, 4-4 तासाने आपली नासिका चेक करायची. आपली नासिका चेक करत राहायची आणि लिहून ठेवायचं दर 4 तासाला, 5 तासाला कोणती 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 त्या दिवशी नासिका चेक करत राहायची. याचे उत्तर मी आता सांगत नाहीये.
आणि ते तुम्हाला जेव्हा सर विज्ञान येईल तेव्हा सांगेल, पण त्या दिवशी तुमचं ऑब्झर्वेशन करत राहील. ठीक आहे, ते एक करायचं. येस. सीमाताई, कविताताई, शोभाताई, वैशालीताई, तनुजाताई, तुमचे काही प्रश्न असतील विचारू शकता. त्याच्यात आपण नारळ पाणी किंवा लिंबू पाणी ते घ्यायचं का? घेत कितीदा? राहा, घेत राहा. तहान लागली की, तोंडाला कोरड पडली की, ठीक आहे. नाही म्हणजे कोरड पडली की. नुसतं पाणी पिण्यापेक्षा आपण लिंबू पाणी किंवा हो नारळ हो, पाणी बस नक्कीच नक्कीच. चालेल. नारळ पाणी प्या, तेवढंच लिंबू पाणी प्या, विचारायचं. ताक आहे, ताक प्या. तसं पित राहा, लिक्विड पित राहा. म्हणून आता कसं उन्हाळा आहे म्हणून हे उलट पित राहा, जेणेकरून उपवास सुटणार नाही. काय होईल, आपण करायला जातो, खूप स्ट्रॉंग करायला जातो, आणि स्ट्रॉंग करायला अति तिथे माती, तो विषय होतो. स्वतःला खूप त्रास देतो आणि मग उपवास तुटला जातो आपल्याला. एकदम थोडं डिहायड्रेशन झालं, चक्कर आली, काय आलं, तर मग मला म्हणजे इच्छा नसताना तुम्हाला सांगावं लागेल की उपवास तोडा. त्याच्यामुळे हे नाही पित राहा. ही आणि अशीच पाणी अरेंजमेंट नाही करून पिलं ठेवा तर पहिलेच. पाणी पिलं नाही तर मग परत युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम होऊ शकते मला, म्हणून ते सगळं विचारते. होईलच. नाही, हे करतच राहा. म्हणून मी तुम्हाला 4 दिवस ऍडव्हान्स सांगतोय की कोणाला बाजारात जायचं असेल, कोणाला घरच्यांना कल्पना द्यायची, तर तुम्ही मेंटली पण प्रिपेअर्ड व्हाल. सगळ्या गोष्टी घरात आणून ठेवा. त्या दिवशी मग ह्यासाठी मौन नको तुटायला. ठीक आहे, सगळ्यात चल. महत्वाचा प्रश्न तो जो विचारला मीनाताईंनी, कारण स्वयंपाक तर करून ठेवावं लागेल ना, ते नाहीतर तर तो करायचंच आहे. गरम संप पुकारायचं नाही. मी ते संप पुकारायचंच नाही, तर मला माझ्या शिव्या पडतील. शिव्या तर मी तर घ्यायला तयार आहे, फटके नाही घ्यायला तयार आहे. शिव्या घ्यायची माझी मानसिक तयारी आहे. दिवस ठीक, सांगायचं ते सगळं करायचंय. दादा एक विचारू का? दादा एक विचारा ना विचारू, माझा मीनाताई, राहिलाय एक प्रश्न. विचार. दादा मला आता बीपीचे औषध चालू आहे आणि होमिओपॅथी मध्ये पेन किलर चालू आहे. बीपीचं पण होमिओपॅथीच औषध चालू आहे. पेन मतलब किलर उस दिन आणि बीपी दोन्ही होमिओपॅथी. मतलब नाही पण ते एम्प्टी स्टमकच घेत असते मी, ते एम्प्टी स्टमक घेत असते होमिओपॅथी औषध. पण त्या दिवशी शरीराला विदाऊट मग? गोळ्याची पण राहू द्या. शरीराला त्याची पण सवय घेऊच पडू द्या नको एकदा, म्हणजे म्हणताय. हा, शरीराला त्याची पण हे राहू द्या. हळूहळू मी तुम्हाला काल की परवाच सांगितलं ना, आपण कोणत्या तरी एका चर्चेतून, की शरीर डिपेंडन्सी, हा, जो अर्चनाताईंचा प्रश्न होता त्यांच्या याच्याबद्दल, काहीतरी जेवायचं पहिले घ्यायचं, ते काहीतरी त्यांनी विचारलं होतं, तो विसरलो मी शब्द. तर मी तेव्हा सांगितलं होतं की आपले शरीर डिपेंडेंट, आपला मेंदू त्याच्यावरती डिपेंड राहिला. इसबगोल. इसबगोल, बरोबर. तसंच इसबगोल, तुमचं इसबगोल. भले ते आयुर्वेदिक गोळ्या असो, पण थोडं त्या निमित्ताने त्याच्यापासून पण आराम ठेवायचा. जर वाटलंच तर मग तुम्ही दिवसभरात उपवासी असाल, जर वाटलं बीपी वगैरे वाटलं तर आपण 1-2 वाजता घेऊ, 5-6 वाजता घेऊ. उपवासित आपण त्या दिवशी पूर्ण दिवसच आहे, काही प्रॉब्लेम नाही. चालेल. ठीक आहे, चल. शोभाताई, तुम्ही शांत आहात? हो, बोल, ऐकते मी. छान वाटतंय ऐकायला, पण ऐकणं पण महत्वाचं आहे, बरोबर. माझं फक्त नेई पेनवरच एक गोळी चालू आहे, आयुर्वेदिक त्याच्यावर. आणि सध्या 2 सेशन राहिलेत माझ्या फिजिओथेरपीचे, ते करून घेते. त्या दिवशी मंगळवारी येत नाही ना फिजिओथेरपी? नाही ना, हा, मग मंगळवार काही नंतर प्रश्न एक नाही. करून घेते. हा, मग काही प्रश्न नाही. आणि आयुर्वेदिक तुम्ही पण शक्य असेल तर टाळून द्या. बरं. आणि माझं मंगळवार म्हणजे चतुर्थी आहेच, त्याच्या आहे लावाची गोष्ट आहे आनंदाची, ते करेन मी. व्हेरी गुड. ज्या तुमच्या सगळ्या इच्छा आहे, कोणाच्या ज्या काही इच्छा राहिल्या असतील त्या सगळ्या पूर्ण करून टाकायच्या. एक ही दिन मिलने वाला, एक दिन के तुम तुम्हारे नायक हो. माझं रेग्युलर जे नामजप आहे ते रेग्युलर दिवसभराचं माझं कित्येक वर्षापासून करते, ते केलं तर चालेल ना? करायचं ते नामदेव वाढवायचं आपल्याला त्या दिवशी, वाढवायचं. वेगळं नाही ना, माझा जो आहे सुरुवातीचा तेच जे आहे तेच नामदेव. कसं आणि कसं देवाच्या थ्रू वास घेत राहा, देवाचा मनात लिहून, पूजा करून, पोथ्या वाचून, मंदिरात जाऊन, देवळात जाऊन, तेवढं त्या संपर्कात राहा. फक्त हे, जेणेकरून निगेटिव्ह विचार येणार नाही, जे शारीरिक व्याधी येतात दाबल्या जातील त्या दिवशी. जे काय करायचं ते करत राहा देवाचं. तुम्ही आपण सांगतो खिचडी अगदी पातळ, म्हणजे ज्या दिवशी आपण सकाळपासून उपास करतो रात्री 9-9:30 त्या दिवशीच सोडायचा आहे ना? नाही, दुसऱ्या बुधवारी रात्री, आपला क्लास झाल्यावर. बुधवारी रात्री का दुपारी? सकाळी क्लास झाल्यावर 10 वाजता. अच्छा, 9-10 वाजता. लक्षात नाही आलं. 9-10 वाजता. आणि मग जेवण करायचं, डायरेक्ट जेवण नाही करायचं. ऍक्च्युली तुम्ही जी खिचडी खाल ती पण बाहेर पडेल, 60-70% होईल. तुम्ही जी खिचडी खाल ती पण बाहेर पडेल. पण ते आपण शरीराला सिग्नल देतोय की हा, आता मी खायला सुरुवात केलेली आहे.
मग ती खिचडी बाहेर हो टाकतो आणि मग जेव्हा तुम्ही आणि त्या दिवशी बुधवारी शक्यतो जास्ती मसाल्याचं जेवायचं नाही कारण आराम असतो ना शरीर आठवड्यानं हम्म. आराम पडलेला असतो नॉर्मल आपलं भाजी पोळीच खा भाजी चपाती भाजी भाकरी जे आहे ते पण त्या दिवशी जास्ती मसाल्याचे खायचं नाही म्हणजे नॉर्मल हो आपलं कमी फोडणीचं चालेल. दादा ते या प्रश्नाचं उत्तर राहिलं की नामजप करताना आपण तिथूनच जिथं एंड करतो 108व्या म्हणण्यावर तर तो तिथूनच परत वापस का यायचं? अच्छा अच्छा त्याचं असं असतं हा एकदा मला सीमाताईंनी विचारलं होतं सीमाताईंचा मी पहिले प्रश्न सांगतो मग उत्तर सांगतो सीमाताईंनी मला विचारलं होतं माळ कशी जपायची मी म्हटलं माळ जपायची तसं नॉर्मल जपायची त्याला नियम असतात की कोणाला दिसू नये काय दिसू नये अंघोळ वगैरे ते तर आहेत जे सगळ्यांना माहिती आहे देवाचे नियम असतात ते पण त्याच्या माळेचा एक नियम असतो मोस्टली सगळ्यांना माहित असेल ज्यांना माहित नाही त्यांना मी सांगतो की इथून सुरुवात झाली इथे संपली की क्रॉस नसतो करायचा तो जो गुरु असतो तो गुरु क्रॉस करायचा नसतो परत रिव्हर्स यायचा असतो कारण तो जो मधला जो असतो तो गुरु असतो गुरु म्हणजे आता परत एक तर ज्याचे तुम्ही नामजप करत असतात तो देव किंवा कोणताही ज्याला आपण गुरु म्हणत असतो तो किंवा ब्रह्मांड जे काय असतं ते तर गुरु नेहमी आपल्यापेक्षा वरचा असतो तो गुरुच्या पुढे नाही जाऊ शकत आपण म्हणजे गुरुच्या नेहमी आपण गुरु शिष्य परंपरामध्ये गुरु नेहमी वरतीच बसेल शिष्य नेहमी खालीच बसतील किंवा म्हणजे गुरु हा नेहमी वरती असतो तर गुरुला कधी पण ओलांडायचा नसतो तसंच जेव्हा आपण मुद्रा करतो तेव्हा अंगठा हा खाली ठेवायचा असतो कारण अंगठा आपला शिष्य असतो आणि हा आपला गुरु असतो तर नेहमी हा आपल्या शिष्य हा गुरुच्या खालीच पाहिजे हे छोटे छोटे अर्थ असतात मुद्रेमध्ये पण असतात महाजपामध्ये पण आपला मधला जो मणी असतो मधला मणी त्याला काय म्हणतात श्वेताताई मला तो शब्द आठवत नाही मधला जो म्हणतात जिथे संपतं मेरुमणी. मेरुमणी बरोबर मेरुमणी हा गुरुमणी असतो तर त्याला ओलांडत नाही कारण तो आपला गुरु असतो गुरुला क्रॉस नसतो करायचा बरोबर ना श्वेताताई अजून काय असेल तर तुम्ही ऍड करू शकता आणि 108च का करायचा तर अ, म्हणजे असं मानतात की जी आपली पत्रिका असते तर पत्रिकेला 4 घरं असतात तर एका घरामध्ये 28 ग्रह असतात तर त्या ग्रहांवरती आपल्या गुरुचं वर्चस्व किंवा आपल्या इष्टदेवतेचं वर्चस्व असावं यासाठी 108चा तो जप करायचा. व्हेरी गुड आणि 108चं बाकी कारण पण मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बरं अजून काय प्रश्न कविताताई तुम्हाला पण करायचं तुम्ही रविवारी करणार आहात हो या रविवारी शनिवारी संध्याकाळी या 7 वाजता सुरू करेन मी. समजलं सगळं काही प्रश्न उद्या शुक्रवार आहे. नाही गुड ओके तनुजाताई वैशालीताई अ, ज्यांचं फास्टिंग आहे ना की मंगळवारी तर त्यांनी अजिबात काळजी करू नका तुम्ही पूर्णपणे मनातून किंवा पूर्णपणे ग्रॅटिट्यूड ठेवून किंवा पूर्ण स्वतःला सरेंडर करून करा तुमचा पूर्ण फास्टिंग होऊन जाईल अजिबात काळजी करू नका की मला लहान मुलं आहेत किंवा मला बोलावं लागेल मला काय करावं लागेल का काही काळजी करू नका होऊन जाते तुम्ही समर्पण करा तुमचं पूर्ण फास्टिंग होऊन जाईल मला पण लहान मुलगी आहे 2 वर्षाची मला पण हे सेम वाटलं होतं पहिल्यांदा फास्टिंग करताना मला बोलावं लागेल का कसं करू कसं होऊन जाईल पण तुमचा प्रवास तो त्या दिवशीचा कसा सुरू झाला आणि कसा फास्टिंग संपलं हे समजत सुद्धा नाही त्यामुळे निश्चिंत होऊन करा तुम्ही. घडवून घेतलंच आहे तुमच्याकडून हो. होईल ते बरोबर फक्त श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे बस दादा आणि हा एक नियम ठेवायचा शारीरिक फायद्यासाठी कोणीही करणार नाही जर त्यांना कोणाला वजन कमी करायचं असेल तर मला आत्ताच सांगून द्या माझ्याकडे वजन कमी करायसाठी सकाळी खूप आसनं आहे मग मी त्यांना सकाळी वेगळ्या याच्यासाठी बसवतो आणि वजन जर कमी करायचं असेल तर मग मी उसके लिए अलग रास्ता आहे त्याच्यासाठी कोणीही करणार नाही स्वशोधासाठी ईश्वर प्राप्ती म्हणजे स्वशोधासाठी ईश्वर प्राप्ती म्हणजे त्या दिवशी वरती पण ईश्वर प्राप्ती करायसाठी वगैरे बघायचं नाही आपल्या स्वतःला स्वशोध ते करायसाठी आपण करणार मी परत परत तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगत आहे सुरुवातच तशी केली ठीक आहे येस कविताताई येस तुम्ही विचारत होता हा ते डिजिटल फास्टिंग पण सॅटर्डे संध्याकाळपासूनच सुरू होईल का? सगळं तुमचे पंचांद्रिय पाचीचे पाची जे काही हे नियम आहे शनिवारपासून म्हणजे तुमच्यासाठी म्हणतो शनिवारपासून सोमवार सकाळपर्यंत तुमच्या सोमवारचा जो क्लास आहे त्याच्या पहिले ओंकार म्हणून अंघोळ करून सोडून द्यायचे आणि मग क्लास घ्यायचा. तर तरी मला 10 वाजतीलच. चांगले ना मुलं जेवढा उलट ताणला जाईल माझी इच्छा असते माझ्यासाठी इच्छा असते की सोमवारी क्लास नको ऑफिस नको काही नको माझे उपवास लांबला जावं माझा नामजप लांबला जावं माझं मौन लांबलं जावं पण मला तो निमित्त नाही भेटत मी कोणाला सांगितलं पण असेल बोलता बोलता 10वीत होतो म्हणजे तेव्हा मी नियमात बसत नव्हतो विपश्यना कोणाला माहितीये
तेव्हा 10वीत असताना, एवढं लहान वयाचे असताना मी विपश्यना केलेली 11 दिवसात असताना मौन. समज पण नव्हती तेव्हा. तेव्हा माझं मौन झालेलं आहे. तर मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की तेव्हापासून मला विपश्यना आणि ती इतकी आवड निर्माण झाली की, आणि तेव्हा कळतं, मी म्हणतो ना, तेव्हा मग आपल्याला आपल्या अस्तित्वाची, जेव्हा आपण शांत बसतो ना, जेव्हा आपण स्वतःसोबत बोलतो स्वतः, तेव्हा आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव कळते. तेव्हा मला कळालं की माझं काय गोल आहे, माझं अस्तित्व काय. मी असल्याने नसल्याने काही फरक पडत नाही. तिकडे विपश्यनेमध्ये मोबाईल बिबाईल सगळं बंद असतात. 10 दिवस कोणाशीच बोलत नसतो. इगतपुरीमध्ये खूप पाऊस पडत असतो. कम्प्लीट आउट ऑफ झोन असतात तुम्ही. काहीही फरक पडत नाही. कोणालाच काही फरक पडत नाही. तर तसं असतं. तुम्हाला त्याच्यात परिचय येईल, त्यासाठी उपवास करा. येस. हा म्हणजे मला पण काजल? विपश्यना करायची. येस वैशालीताई. हा तुम्ही जे विपश्यना म्हटले, मी पण ट्राय केलं होतं, पण मग आता त्यांचे स्लॉट असतात, तर अनेकदा आपल्या टाइमनुसार आपल्याला तो स्लॉट मिळत नाही. तर मी मे महिन्यातच खूप वेळा ट्राय केलं, कारण माझ्या मैत्रिणीने केलं होतं. म्हणजे ती वर्किंग नसताना केलं होतं. मी आधीपासून वर्किंग होते, तर मला ते मिळतच नव्हतं. म्हणजे ते मी म्हणते, तुम्ही म्हणतात तसं देवाचा संकेत असतो. करायचं असं ते कोणत्या तरी मार्गाने करून घेतात. आता 1 दिवसाच्या याने करून बघूया. आणि आधी मला एक संकेत मिळालाय, आणि तुम्ही मगाशी जसं म्हटलं की माझं एक पारायण राहिलंय. म्हणजे माझ्या मनात आधी तोच व्हेरी गुड. प्रश्न आला की वेळेचं युटिलाइज करायचंय, मग मी पारायण करू शकते का? तेवढ्यात लगेच तुम्ही म्हटले की तुमचं कुठलं पारायण राहिले असेल तर ते सुद्धा तुम्ही करा. म्हणजे हे संकेत देतोय देव की तुमच्याकडनं होणारच आहे. होणारच आहे. आणि एक वैशाली त्यांची वैयक्तिक निजी गोष्ट सांगतो, जर ते अलाव करतील तर, किंवा तुम्हीच सांगा, जे तुम्ही मला आज सकाळी सांगितलं. तुम्हीच सांगा की त्यांचे नेहमी हा. पिरियड्स. मी सांगू की तुम्ही सांगता? तुम्हीच सांगा, म्हणजे तुम्ही, मला आवडेल तुम्ही सांगा. हो, चालेल. म्हणजे माझी सायकल ही 28 दिवसांची, आणि तिथीनुसार पण डेट्स बदलत राहतात. तर खूप वेळा असं झालंय की ती त्याच दरम्यान येते. म्हणजे माझी खूप इच्छा होती की माझा चतुर्थीचा उपवास असतो, ते टाळलं जावं, पण ते टाळलंच जात नव्हतं. आता ह्या वीक मध्ये तर मी योगा पण केला नाही, लग्न असल्यामुळे. तरीही माझे ते आधी येऊन गेलेत. आणि यावेळेस मंगळी चतुर्थी आहे, म्हणजे ती देवालाच काळजी. सर दादाने जो म्हटलं की तो संकेत दिलाय की तुम्ही करूनच घ्या, तर ते होणारच आहे. म्हणजे माझी खूप वर्षांची, पण आपण स्वतःहून आधी नाही आणायची, कारण शरीराच्या विरोधात जायचं नाही, याच्यावर माझा खूप विश्वास आहे. मग ठीक आहे, देवाची इच्छा आहे, येत असेल पिरियड तरी मी त्यात काही चेंज केला नाही. म्हणजे मग 2 वर्षापासून मला असं वाटतंय की फेब्रुवारीत 28 दिवस असतात, मग ते कुठेतरी ऍडजस्ट होईल. पण तिथीनुसार ती चतुर्थीची तारीख पण आधी येऊन जायची, आणि त्या दरम्यान माझे पिरियड्स असायचे, तर ते होतच नव्हतं. आता ते झालंय, तर त्यात पण मला खूप आनंद आहे की हा संकेतच आहे की करायचंच आहे. म्हणजे देव वेगवेगळ्या मार्गाने मला संकेत द्यायचं की नाही, तुझ्याकडनं होईल, तू करच. आज सकाळीच मला वैशाली त्यांचा मेसेज आला. मी म्हटलं आता आहे तुमच्यासाठी आहे कदाचित. कारण मी आज सगळ्यात पहिले फक्त, म्हणजे ग्रुपवर मेसेज टाकला नव्हता. आज मी सगळ्यात पहिले पर्सनल मेसेज वैशालीचा आणि विनाताईंना टाकला होता, फक्त कारण त्या दोघी वर्किंग आहे मंडे. तर मला त्यांच्या बेसिसवरती मी तुमच्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करणार होतो. पण जसं मला वैशालीताईंचा आला आणि विनाताईंचा आला की त्यांचे 50-50 हो नये, तर मला वाटलं की होऊन जाईल मोस्टली. मग मी ग्रुपवर टाकला. म्हणजे आज त्यांच्यामुळे तुमचं पण सगळ्यांचं झालं, आणि त्यांचं होणं होतं म्हणून असं हे सगळं आपलं ते जमलं. असं आहे. हे सगळं योगायोग असतो, निमित्त असतं, आणि ते होतं. खूप चांगला अनुभव असतो. येस विनाताई. दादा, आपण आता हे जे सांगितलं, तर मंगळवारच्या हिशोबाने आपण एक रॉ अशी रूपरेषा तयार करू शकतो ना, की सोमवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मी कोणत्या वेळी काय 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 करेल, हे सगळं आपण एक रॉ तयार करू शकतो ना, की करून बाबा घ्या, पण 7 तसं नका वाजता करू. म्हणजे मेंटली नका. प्रिपेअर ठेवा, पण हार्ड अँड फास्ट नका राहू. कारण त्या दिवशी तुम्हाला माहित नाही की तुमचं मेंदू काय सांगणार आहे, काय विचार येणार आहे, शरीर कसं रिॲक्ट करणार आहे, कुठे वेळेला कोणतं दुखणं येणार आहे, कुठे वेळेला कोणते विचार येणार आहे. तर आता म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही नॉर्मल बसलेले, तुम्ही ठरवले की दुपारी 11 वाजता वाचन करायचं. दुपारी 11 वाजता वाचन केले, पण त्याच वेळेला जर तुमचे जे, जसं मी सांगितलं, मधले विचार उद्रेक झाले, तर तुम्ही वाचन करूच शकणार नाही. कारण तुम्ही मेंटली हे झालेले असाल की काहीतरी एकदम असं येत असेल वगैरे, तर तुमचं लक्ष मग तुम्हाला दुसरीकडे, जिथे जी गोष्टीची तुम्हाला आवड आहे. जसं आता वैशाली त्यांनी सांगितलं, म्हणजे पारायणाची त्यांना आवड होती, त्यांची इच्छा होती, मग ते त्याच्यामध्ये करतील. म्हणजे फ्लेक्सिबल ठेवा. फक्त एक मोठा प्लॅन कर लो की मुझे ये करना है. जसं वैशाली त्यांनी सांगितलं मला पारायण करायचंय, शोभा त्यांनी सांगितलं त्यांचा काहीतरी चतुर्थीचा नियम असतो, तसं तुमचं काही जर राहून गेलं असेल, त्याची काही इच्छा असेल, काही हॉबी असेल, तर तसं फक्त शेड्यूल मध्ये त्याची अरेंजमेंट करून ठेवा. बाकी फ्लेक्सिबल ठेवा. जे
तुमच्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातील त्या दिवशी. तुम्ही काही करू नका, सगळं सोडून द्या, बरोबर करून घेतल्या जातील आणि होतील. कारण काय होईल, चालेल टाइम टेबल जर बनवला ना तर मग मेंदूला परत तेच राहील, हा आता 11 वाजले, आता हे करायचं ते करायचं. त्या दिवशी आपण पूर्ण स्वराला ओळखणार आहे की माझी वेळ कोणती, मला भूक केव्हा लागते, मला झोप केव्हा लागते, माझी चिडचिड केव्हा होते, हे आपण आपलं स्वतः जाणणार आहे. हे जर आपण परत त्याला हे करायचा प्रयत्न केला तर मग ते आपण परत पंचेंद्रियांवरती थोपतोय ना, त्यांना हे नाही होऊ देतो. चालेल. दादा येस की तुझे तर 2 वर्षापासून खूप इच्छा होती शांत राहायची. म्हणजे मी ले पण लो मौका. 2 वर्षापूर्वी अप्लाय केलेलं, पण नंतर परत ह्या म्हणजे बेबीमुळेच मला जाता नव्हतं आलं. कारण खूप छोटी होती. मम्मी बोलली की नको जाऊ, तू 10 दिवसासाठी जाणार तर ती कशी परत हे करेल. आणि अक्षरशः स्वतः शांत राहण्यासाठी मी एवढे प्रयत्न केलेत ना, आणि तो दिवस वेळ मी म्हणजे हे तरला माझ्या दिविशाला मम्मीकडेच सोडणार आहे. त्या दिवशी असं माझ्या डोक्यात तुझं झालं झालं सोमवार. तर खरंच करा. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, जर माहेरी किंवा सासरी जर होत असेल तर अति बेस्ट. म्हणजे कसं, आपल्या पार्टनरला पण आपल्यामुळे त्रास नको, आणि तेवढं आजी आजोबांना म्हणजे त्यांना काही तसं वाटत नाही की म्हणजे नात आली तर तसं काही वाटत नाही. तेवढे एक दिवस मिळतो. आणि राहिला प्रश्न विपස්සनेचा, मी वैशाली त्यांना पण सांगणार होतो की ह्या मेचं तर सगळं लॉक झालेलं आहे. आता पुढचे मे काय, आता आलाच उद्या मे आला, पुढच्या मेचं मी तुमचं करून देईल. आमची ओळख म्हणजे आमच्या घरच्यांसारखेच आहे विपස්සना. आणि एक विषय निघाला म्हणून सांगतो की मृत्यू कसं येणं, मृत्यू कसा येणं, माझ्या आजोबांचे मृत्यू कसा आलाय विपස්සनेमध्ये. अंडा सेल्स आहे, अंडा सेल्स म्हणजे एक सेल्स म्हणतात त्याला, किंवा ध्यान सेल्स म्हणतात. असे छोटे छोटे सेल्स आहे, माहित असेल ज्यांनी केलंय तर, किंवा ज्यांना ऐकून असेल त्यांना माहित असेल. तर तिथे ध्यान करता करता माझे आजोबा वारलेले इगतपुरीत. काय ते मरण, ते मृत्यू आहे, विचार करा. आणि ते मधून बंद असतं. म्हणजे विपස්සनाचे 2 असतात, एक कॉमन हॉलमध्ये असतं आणि एक ते सेल्समध्ये असतं. तर कॉमन असतं तर ठीक होतं, पण सेलमध्ये मग समोरच्याला वाटलं की अरे काही म्हणजे उघडतच नाही दरवाजा. आणि विपස්සना करताना त्यांचा नियम असतो तेच की बोलणार नाही, स्पर्श करणार नाही, जास्तीत नॉक नाही करणार, हे नाही करणार. त्यांना वाटलं करत असेल विपස්සना, कारण आम्ही म्हणजे मी तर लहानच होतो, पण हे सगळे 4-4, 5-5 वेळा करायचे, तर हे टिपिकल करायचे. म्हणजे एकदा बसले की हे करायचे वगैरे, तर ते झालं नाही. त्यांनी पण काही डिस्टर्ब केलं नाही. पण मग 8 तास 10 तास काय किती तास, जेवढे तास झाले असतील तेवढे, पण मग शेवटी बघितलं तर गेलेला होता जीव. आणि मग तसंच आम्ही आणलं. पण म्हणजे ते एक मला एक ती आठवण आली. तर मृत्यू तसा असावा आम्ही म्हणतो खरंच. आणि विपස්සना करता करता गेले म्हणजे त्याला तर हेच ना. तर दादा ठीक मी आहे. आता 4 जानेवारी ते 15 जानेवारी केलं व्हेरी विपश्यना गुड, व्हेरी गुड, कोल्हापूरला. व्हेरी गुड, मस्त. ज्यांना करायचे ना त्यांना मी पुढच्या मे महिन्यात करून देईल. आमची आहे तिकडे ओळख. तर करू मी, म्हणजे त्यांना ओळख सांगावी लागते. तुमचा फॉर्म 3 महिन्या पहिलेच टाकावा लागतो, पण ते टाकून तसं करून देईल, काय हरकत नाही. ठीक आहे, चलो क्वेश्चन नेक्स्ट. तनुजाताई तुम्ही ऐकताय का? तुम्हाला काही प्रश्न असतील तर, कारण फक्त तुम्हीच राहिले माझ्यामध्ये. नाही येत अनुजाताई. हे मग 28 CFA ह्या ताई कोण आहे? मला ह्या ताई मागे पण होत्या, मग मी त्यांना तनुजाताईच समजतो. किंवा हा कोणाचा दुसरा डिव्हाइस आहे का? तनुजाताई आज जॉईन नाही झाल्या. त्यांना मी फोन केला होता, तर त्यांना मग थोडा हा, याचा नेटवर्कचा इश्यू होता, ओके, म्हणून नाही मग बोलत. हे डिव्हाइस कोणाचं आहे 28 CFA, की हे फक्त मला दिसतंय? नाही दिसतोय दादा, लास्ट आहाराच्या लास्ट याला सूत्रावर. पण होतो. हा हो. तेच. आणि हे डिव्हाइस कोणाचे मला माहितीच नाही. हे मग मी ते, मला वाटतं तनुजाताई असतील किंवा कोण असतील, पण हा डिव्हाइस कुठून येतो काय माहित कोण आहे. मी मागे टाईप पण करायला लावलेलं नाव की कोण आहे, तसं पण माहित नाही हा कुठून आला काय आला. असो. तर ऑल क्लिअर सगळं, हो. ऑल प्रिपेअर्ड, मेंटली प्रिपेअर्ड. ठीक आहे. येस दादा. पूर्ण आता 2-3 दिवस आहे तुमच्या हातात, पूर्ण प्लॅन करून घ्या. काही गोष्टी आणायच्या असतील तर ठरवून घ्या, काही गोष्टी करायच्या असतील, मस्त मजा येईल. आणि हा असा अनुभव कोणत्याही पैशात विकत न घेणारा, कोणत्याही वेळेत न मोजणारा, याला म्हणजे मूल्य नाहीये. जो अनुभव घ्याल त्याला मूल्यच नाहीये म्हणजे. आणि तसं आपण आता हळूहळू पुढच्या 2 महिन्यात पण घेऊ, तर सगळ्यांना मजा येईल करायला. आणि मी तर असेलच सोबत. ठीक आहे, एक प्रश्न विचारू कविताताई, तुम्ही कुठे विचारा ना राहता ताई. पुण्याला? मी पुण्याला कात्रज एरिया धनकवडी. ओके. तुम्ही पुण्याचेच आहात का सुनंदाताई? हो, कल्याणी नगर. अच्छा, एकदम कल्याण. लांब 2 आहे. टोक. हो.
मी पण पुण्याच्या पुण्यात खूप ताई आहे आपल्याकडे. हो त्या पाटील ताई पण पुण्याच्याच होत्या ना? हो, श्वेता पाटील ताई पण पुण्याच्याच आहे. शोभाताई पण पुण्याच्याच आहे. शोभाताई तुम्ही कुठल्या आहे? मी विसरलो. कोथरूड. कोथरूड. होतो. शोभाताई उद्या कोथरूडला येणार आहे मी. मिलो फिर मिलो. कहाँ मिलेंगे बोलो. दवाखान्यात येणार आहे, दवाखान्यात. कुठल्या गावात? मलाही पत्ता माहित नाही. त्यांनी बरं. बदलला आता. मी करीन फोन तुम्हाला तिकडे आल्यावर. हो, चलो मी वेल. डेपोला राहते आणि एक कोथरूड स्टँड आहे. दोन प्रकार आहेत कोथरूडमध्ये. 2 ठिकाणी. डेपो आणि स्टँड. वनाजला उतरणार आहे मी, मेट्रोने येणार आहे उद्या. हो, वनाच्या पुढे माझा डेपोचा स्टॉप आहे. अच्छा, मला सांगा तुम्ही. चालेल. चलो चालेल. दादा बरोबर आज आपलं येस नाही, येस माझा कविता प्रश्न ताई. आहे, मला एक विच रिक्वेस्ट विच करायची की या ग्रुपमध्ये मला सामील करून घ्या. हा कारण मग करतो मी ऍड. ऍक्टिव्ह आहे आणि जे मी मागच्या ग्रुपमध्ये जे मी बोलू शकले नाही, तर मला या ग्रुपमध्ये मला ऍड करून घ्या दादा. मी करतो ऍड आता करतो. आणि आता आता याच्यातूनच सांगतो जसं वैशाली ताईंचं तसं कविता ताईंचा पण हा योगायोग आहे. काल मी त्यांना सहज फोन केलेला आणि ते पण मला करणार होते की मला तुमचे लेक्चर अटेंड करायचे. मी तर त्यांना असं एरवी मी जुन्या ताईंना करत राहतो मध्ये मध्ये जसा वेळ मिळतो तसं. आणि त्यांना कुठेतरी अटेंड करायचंच होतं आणि योगायोग की हाच त्यांचा उपवास होता. जर त्यांनी उद्या जर केला असतं किंवा मी त्यांना उद्या केला असतं त्यांचा कदाचित आजचं सत्र संपलं असतं. त्यांना मी रेकॉर्डिंग पाठवली असती. पण त्यांचं कुठेतरी लाईव्ह करणं नशिबात होतं म्हणून काल आम्ही बोललो. ते समोर आहे म्हणजे तसं ते सगळे योगायोग असतात. नाही तर हो. मिस झालं असतं. तर मागचे झालेच ना त्यांचे 3 लेक्चर मिस. कारण इन्स्टावर तुमची ऍड मी 2दा-3दा स्क्रोल केली, परत बघितली, परत नीट ऐकली, तेव्हा म्हटलं बघूया काय आहे. नाही ते हा तर पण एक झालंच. मी आपलं आताच्या कॉलचं म्हणतोय ते तर झालंच. आता काल मी तुम्हाला फोन केला आणि आज तुम्ही अटेंड नाही तर कुठे काय तुमचे तर आपलं तर तुमचं नॉर्मल चालू होतं माझं नॉर्मल चालू होतं. आणि माझे खर तर गेले 1-1.5 महिना तर पूर्ण धावपळच, बाहेरच सगळं होतं. करतो मी नक्कीच करतो. आणि अटेंड पण करत जसं काही जमलं तर करत. ठीक आहे. चल. तुमचा आता टायमिंग कितीचा आत्ताचा क्लासचा तुमचा मॉर्निंग? 6:30 to 7:30 6:30 ते 7:30. 7:30. ठीक आहे. मला 7:10 पासून 5 पर्यंत जमेल मला. 7:05 पासून ठीक शेवट. चालेल. आधी पहिलं स्टार्टिंग होते, आता तर शेवट घेईल. ठीक चालेल. चल येस तेजल ताई. दादा पिरियड्स असेल तर ते मौन व्रताचं करायचं कारण माझी त्यावेळेस त्याचं डेट काय आहे. चालतं त्याचं काही म्हणजे हे नाही होणार. हा फक्त पूजा नका करू मनातल्या मनात नामजप करत राहा. किंवा पोथी पारायण म्हणजे स्पर्श नका करू कोणत्या देवाच्या ह्याला. बाकी मनातल्या मनात नामजप करत राहा. लिहत राहा नामजप करत राहा. फक्त पोथी पारायण वगैरे जे काय असेल ते त्या दिवशी ते तेवढं नका करू. ठीक आहे. गुड क्वेश्चन. अजून काही थांबूया. येस दादा. चल खूप ऑल द छान बेस्ट. आजचं हे झालं. म्हणजे खूप सुंदर रीतीने समजवतात तुम्ही की ते म्हणजे अगदी अंतःकरणात उतरतं आणि इन्स्पिरेशन मिळतं प्रत्येक गोष्ट करायला. कारण उपवास आणि त्याच्याबरोबर मौन करायचं ही म्हणजे खूप सुंदर गोष्ट आहे. मला म्हणजे मी एक्साइटेड आहे ते अनुभवण्यासाठी. 5 गोष्टी उपवास मौन नाही डिजिटल म्हणजे 5 इंद्रिय. 5 इंद्रिय. ते आहे दादा, पण तरी पण मौन आणि उपवास दोन्ही गोष्टी आहेत ना. आपण पंचेंद्रियासाठीच करतोय ना ते सगळं. बरोबर. एक दिवस विदाउट मोबाईल पण कसं असतो ते पण त्याची पण अनुभूती होईल. विदाउट मोबाईल एक दिन कैसा रहता है. ते केलं ना सगळ्याच्या 10 दिवस अवघड मी आहे. कोल्हापूरला दादा, मला मोबाईलची आठवण पण आली नाही. नाही मोबाईल आपल्या जवळ नसतोच ना. नसतो. ते मी घेऊन टाकतात ना. खूप मस्त मस्त आणि सगळ्यांनी करा म्हणजे आज विपश्यनाचा विषय निघाला सगळ्यांनी कधीतरी भविष्यात करायलाच पाहिजे. खूप सुंदर अनुभव असतो म्हणजे त्याला पण ते न मोडणारं न पैशात ते तर पैसे पण नाही घेत पण तेच त्याला कोणतेही हे नाही म्हणजे ते कोणत्याही याच्यात नाही करायला पाहिजे आयुष्यातून होता. ठीक आहे. आणि आता बरेच ठिकाणी शाखा निघाल्या आहेत दादा म्हणजे हो ज्यांना त्यांच्या बऱ्याच शिकायला शाखा होय होय आहे इथं दापोली जवळ पण खूप छान एक दापोली पिसई जवळ पण म्हणून मस्त आहे तिथे पण आहे. हा तिथे म्हणजे पण बा करू पण इगतपुरीला नाही भेटलं म्हणून करू नये असं नाही बरोबर 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 जसं आपल्याला दादा कारण वेळेला महत्व आहे.
वेळेला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करून घ्यायचं. इगतपुरीसाठीच ट्राय करत होते दादा. त्यांनी सांगितलं मार्च पर्यंत फुल आहे आणि एप्रिलचं मिळेल तुम्हाला. पण एप्रिलला गरमी खूप सुरू होते आणि मला गरमीचा त्रास खूप होतो, म्हणून मला गरमीत करायचं नव्हतं. तर म्हणून मग मी लगेच जानेवारीत कोल्हापूर म्हणजे शोधलं अजून कुठे आणि कोल्हापूरला करून टाकलं. मस्त, व्हेरी गुड. करून टाक. आता पुढच्या वेळेला, आता तर 3 महिने तर नाही, पण पुढच्या वेळेला काय करायचं असेल सांगा मला इगतपुरीला. म्हणजे मी प्रयत्न करेल पप्पांना सांगून, वडिलांना सांगून एक करूया, तो काही प्रॉब्लेम. डिसेंबर जानेवारीत करीन मी, करायचं असेल ठीक आहे. एकदा तर. कदाचित डिसेंबर जानेवारी असेल तर तेव्हा मी पण असेल. बघू ते काय योग ओके ठरतं. ओके चल, ठीक आहे, ओके. थांबूया. थँक्यू. थँक्यू थँक्यू सगळ्यांना. दादा. उद्या धन्यवाद. तुमची परीक्षा आहे उद्या, सगळ्यांची तुमची कसोटी आहे ऑनलाईनची. त्याच्यासाठी ऑल द मी बेस्ट. नाहीये. तेजल ताई उद्या भेटायचंय ना 6:30ला? उद्या नाही own मी practice. नाहीये, एक मी मेस या- यायला. मी लिंक शेअर करते ग्रुपवर, पण आम्ही दोघी नाही आहोत. हा. त्या पण त्या आहेत आणि मी पण मला एक, पण शक्य नाही होणार आहे. उद्या मग उद्या सगळ्यांनी कॉलेजमध्ये घरच्या घरीच झेंडा सराव करा, वंदनला उद्या आणि जायचं. परवा. हो. स्वसराव करूया. स्वसराव करा, चांगलं करा. आणि या आठवड्यात जे जे झालंय, या आठवड्यात खूप ताईंचे मिस झालेले बऱ्यापैकी सेक्शन. तर या 2-3 दिवसाची संधी घेऊन जे जे मिस झाले त्याचा सराव करा. म्हणजे काही अडत असेल तर मला व्हिडिओ पाठवून मी ते करेक्शन करून घेईल, म्हणजे पुढे पुढे पेंडिंग नाही होणार. कारण यावेळी बऱ्यापैकी ताईंचे खाडे झालेले, तर जे जे खाडे झाले ते रेकॉर्डिंग बघून करून घ्या. आपापल्या पार्टनरला विचारा, मी तर आहेच. आणि तुमच्या फोनवर रविवारी सगळ्यांनी एक दुसऱ्यांशी बोलून घ्या मौनच्या पहिले. हो हो. ठीक आहे, चल. चालेल. थँक्यू ताई. ओके. चल, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. बरोबर 11:30 शुभरात्री. शुभरात्री. एक गडबड झालेली, रेकॉर्डच झाला नाही हा सेक्शन. आहे ना रेकॉर्डिंग, नाही, झाला रेकॉर्डिंग आहे झाला ना. झाला मग हा, काय? झाला. मी तेव्हा पॉज केलेले आणि परत ऑन केलेले, विसरलो मी ऑफ करून. मी म्हटलं नाही तर अर्चनाताईंच्या नशिबात नव्हतं. अर्चनाताई आणि कोण, तनुजाताई पण आहे त्यांच्या नशिबात. चलो थँक्यू, ठेवतो. ठीक आहे, परत संपताय 10:30ला. हो बरोबर, व्हेरी गुड. चलो थँक्यू.